टू ऑल. फेअर फक्त ऐकायचीच नाही आहे, इम्प्लिमेंटही करायची आहे. ऐकायचं आपल्याला शाळेत होतं है ना, आपल्याला ते सर्व्हिसमध्ये केल्यावर इम्प्लिमेंट करायची आहे. त्या सीपीटीपीची 11वी बॅच आहे यजदामध्ये सुरू. काल मग काही सिनियर्स मित्र आहे ते सध्या यजदामध्ये आहेत. फाउंडेशन ट्रेनिंगचा शेवटचा दिवस होता आणि त्यांना यजदामध्ये ही शेवटच्या दिवशी जे आहे प्रेयर घेण्यात येते. आपल्याला हे आतापासून ऐकून याच्यानं करायचं आहे. आपण ऑलरेडी यजदात आहे ना, यजदाच आहे ना आपलं हे सध्याचं. तयारी करा. आजचा पेपर सोपा होता ना. कठीण गेला असेल कारण की संसद आजपर्यंत जेवढं प्रिपेअर केलं त्या लेवलचं प्रिपेअर नाही केलं आपण. आणि मी या क्वेश्चन टाकलेले आहे की त्यामध्ये प्रामुख्यानं तुमचा जो सुटणारा सेक्शन आहे तो तुम्ही निग्लेक्ट करता किंवा तुमचं त्याच्यावर होत नाही फोकस, तो प्रामुख्याने घेतलेला आहे. बाकी ज्या ट्रॅडिशनल गोष्टी आणि रेग्युलर त्या नाही घेतल्या, ते सदस्य संख्या एकदम बेसिक एकदम त्या सोडल्या आहे. तरी विधानसभेचं मी सदस्य संख्याचा क्वेश्चन टाकलेला आहे होता. ठीक आहे, करूया. आजचं टार्गेट आहे संसद, लोकसभा, राज्यसभा, संसदीय समित्या, एकंदरीत कायदेमंडळ राज्याचा आणि केंद्राचा आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करतोय. सायन्समध्ये आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स आणि प्रेशर, करंट अफेअर्समध्ये मे 2025 परिक्रमा आणि मॅथ्स अँड रिजनिंग, व्हर्बल आणि पझल आपली टेस्ट सुरू आहे. सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट, संसद सदस्य डिरेक्टली अपात्रता. आणि मग त्या अँगलनं जर आर्टिकल पाठ नसेल तर मग क्वेश्चन चुकू शकतो. पहिलाच क्वेश्चन आहे, अपात्रता संसद सदस्याची आहे याबाबत 10वी अनुसूची बरोबर आहे. आणि जे आहे ऑलरेडी इट सेल्फ कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड केलेली आहे, 52व्या. त्यानंतर त्यामध्ये काही 91 घटना दुरुस्तीनुसार चेंजेस झाले आहे, बरोबर आहे. पहिले दोन सेंटेन्स काय बरोबर आहे, दुसऱ्या सेंटेन्समध्ये काय चुकीचं आहे. ठीक आहे, आर्टिकल इथे चुकीचं आहे, लक्षात घ्या. 100 जे आहे ऍक्च्युली हे मतदान आणि गणपूर्तीसाठी आहे. 102 अपात्रतेची कारणे आहे आणि 103 मध्ये जे आहे अपात्रतेचा निर्णय आहे, लक्षात ठेवा. 102 103 हे चांगलं करून ठेवा, पण विचारल्या जाते याच्यावर. ठीक आहे, 102 काय आहे तर आपलं अपात्रतेची कारणे आणि 103 मध्ये निर्णय. त्या अनुषंगाने दोन जण निर्णय घेतात, एक पीठासीन अधिकारी घेतो आणि एक राष्ट्रपती घेतो. ठीक आहे, तर इथे लक्षात ठेवा अपात्रतेची कारणे. इथे 100 जे आहे काय मतदान किंवा गणपूर्ती आपल्याला माहिती आहे 10%च्या अनुषंगानं. आणि 99च्या अनुषंगाने लक्षात ठेवा, 99 काय आर्टिकल, शपथ, ओथ, ओथ ऑफ अ मेंबर. काय नॉट म्हणजे तो आपण म्हणू शकतो सभापती, पीठासीन अधिकारी नाही, तर ओथ ऑफ अ मेंबर 99 मध्ये दिलेलं आहे. हे दुर्लक्षित आर्टिकल आहे म्हणून डायरेक्ट पहिलाच क्वेश्चन आपण तिथे त्या एरियावर घेतला आहे. की आपलं कसं संसद म्हटलं तर एकदम सिलेक्टेड एरिया आपला पाठ असतो, ते जर गेले तर मग आपण चुकू शकतो. त्यामुळे 99 लक्षात ठेवता. शपथे संदर्भात आहे, 100 आहे मतदान आणि गणपूर्ती. जर मतदान न करता किंवा शपथ न घेता बसलं तर 500 रुपयाचा फाईन आहे, फक्त तो नॉमिनल आहे. 102 मध्येच्या अनुषंगाने आपल्याला माहित आहे अपात्रतेची कारणे आणि 103 मध्ये अपात्रतेचा निर्णय. आलं लक्षात. त्या अनुषंगानं मग याचं उत्तर काय होतं, विचारलं काय होतं तुम्हाला, बरोबर. आन्सर ऑप्शन काय होतं, अ आणि ब बरोबर. क्लिअर. आतापर्यंत नसल केला तर एरिया प्रॉपर करून घ्या. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, रिसेंट करंट ओव्हर होता तो, म्हणजे 19 नंतर जे काही बदल झाले आहे, केंद्रशासित प्रदेश आपल्याला माहित आहे दोन नवीन निर्माण झाले आहे, जम्मू काश्मीर आणि लडाख. त्यातल्या त्यात जम्मू काश्मीरला प्रतिनिधित्व दिलेलं आहे पण लडाखला दिलेलं नाहीये. आता त्यांची मागच्या 1-2 महिन्यात मागणी सुद्धा सुरू होती आणि सोनम वांगचुक त्यावर मग रासुका सुद्धा त्या अनुषंगाने लागू झाला होता. ठीक आहे, तर काय केंद्रशासित प्रदेश राज्यसभेमध्ये विचारलाय कोण आहे, तर मग दिल्ली आणि पॉंडिचेरी तर आधीच होतं, बरोबर आहे. ऍड झालेलं आहे आता जम्मू काश्मीर. बाकी अ ब क बरोबर आहे. लडाखला प्रतिनिधित्व नाही. योगायोगानं अ ब क ऑप्शन असा काही सेट नव्हता. अ ब क ई आहे का, नाहीये. चंदीगड लक्षद्वीप ऑलरेडी त्यांची लोकसंख्या कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व देण्यात आलेलं नाही. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 3. यस, काय बरोबर तुमचे एरिया पकडले आहे की त्यावर तुमची कमांड नसते. जे काही साधने आहे संसदीय कामकाजाची साधने, त्यामध्ये जे आहे तुम्हाला शून्य प्रहर, लक्षवेधी सूचना, बरोबर आहे, अल्पसूचना प्रश्न, स्टार अनस्टार्ड, याच्यावर क्वेश्चन जनरली माहीत नसते, प्रामुख्यानं कंबाईनवाली जनता. आपण या टेस्टमधून काय कव्हर केलं की जसा एखादा दुसरा क्वेश्चन आला तर मग तो सुद्धा तुम्हाला तिथे मार्क्स मिळावे. कारण की युजली संसद, जसं मी काल सांगितलं होतं कॅग बाबत, तेच डायरेक्टली लागू होतं कंबाईनला, की संसद डायरेक्ट फोकस कंबाईनमध्ये केल्या गेलेला नाहीये. एकमेव परीक्षा आहे फक्त 2022ची, त्यामध्ये 3 क्वेश्चन होते संसदेवर. बाकी अन्यथा संसदेवरही जनरली क्वेश्चन विचारले जात नाही.
विचारले तर मग त्यांचा अँगल काय असेल, करंट अफेअर्सचा अँगल असेल. आणि तुम्ही सांगा संसदेतलं असं कोणतं आर्टिकल आहे जे रोजच्या रोज चर्चेत नसते, बरोबर आहे. त्याच्यामुळे सगळं आपल्याला प्रिपेअर करावं लागते. क्वेश्चन होता तुम्हाला 0 अवरवर. 0 अवरवर कार्यवाही नियमामध्ये नमूद नाही. यस, ना नियमात नमूद आहे, ना त्याचा रूल बुक आहे, ना कुठेच त्याचा नमूद नाही. ठीक आहे. दुसरं, प्रश्न कालानंतर त्वरित सुरू होतो, बरोबर आहे. प्रश्नकाल आपला किती वाजता सुरू होतो, 11च्या ठोक्याला. 1 तास प्रश्नकाल चालतो, बरोबर 12च्या ठोकाला तुमचा चालू होऊन जातो शून्य प्रहर. म्हणून त्याला शून्य, 12चे 2 शून्य आहे ना, म्हणून त्याला शून्य प्रहर असं म्हटलं जाते. आणि त्यामध्ये कुठलीही पूर्वसूचना न देता सदस्यांना किंवा मंत्र्यांना तुम्हाला प्रश्न विचारता येते, बरोबर आहे. तिसरं, कार्यवाही क्षेत्रामध्ये शून्य प्रहर हा भारताने लावलेला नवा शोध आहे. यस, शून्य प्रहरचा नवा शोध आहे. इयर जर म्हटलं तर 1962. प्रामुख्याने याला स्ट्रॉंग करणारे कोण आहे तर शिवराज पाटील. शिवराज पाटील यांनी जे आहे या साधनाला आणखी महत्त्व प्रदान करून देण्यात आलेलं होतं. ठीक आहे. तर उत्तर मित्रांनो काय, आन्सर ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व बरोबर आहे. आतापर्यंत नसन केला संसद तर त्या अँगलनं प्रिपेअर करून घ्या. या टेस्टमधून जे काही 50 क्वेश्चन आपण संसद किंवा राज्य विधिमंडळाचे घेतले आहे ते सिलेक्टिव्हली घेतले आहे रिव्हिजनच्या अनुषंगानं. तो बेसिक पार्ट आहे, तो तुम्हाला माहीत आहे असं गृहीत धरण्यात आलेलं आहे. ठीक. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4 चांगला होता. कंबाईनच्या परीक्षेमध्ये बरेचदा कसं होते, एखादा क्वेश्चन नवीन असते. मग त्या अँगलनं मी हा क्वेश्चन फ्रेम केलाय की धोरण तयार करण्यामध्ये भारताच्या कार्यकारी मंडळामध्ये, प्रामुख्याने एक्झिक्युटिव्ह बॉडीमध्ये, भारताच्या धोरण निर्मितीमध्ये काय असते, पॉलिसी फॉर्मिंग आणि पॉलिसी इम्प्लिमेंटेशन. संचालनालय काय करते, इम्प्लिमेंटेशनचं काम करते. पॉलिसी मेकिंगचं काम कोण करते तर लक्षात आपल्याला म्हटलं पाहिजे की मिनिस्ट्री आहे किंवा सचिवालय आहे, सेक्रेटरिएट आहे. क्वेश्चन विचारला की धोरण तयार करण्यात कोण कोण सहभागी होते. ठीक आहे. इथे योगायोगानं वरीलपैकी सर्व नाही आहे. कोणत्या तरी तुम्हाला 2 गोष्टी इलिमिनेट करायच्या आहे, कारण की ऑप्शनमध्ये 4च दिसत आहेत तुम्हाला. मग आपण इलिमिनेशनना बॅकग्राऊंडनं जाऊ डायरेक्टली. तर राष्ट्रीय विकास परिषद सध्या अस्तित्वात नाही. 1952 ला निर्माण केली होती. त्यानंतर मग नीती आयोग रद्द झाला 2017 ला. त्यानंतर अस्तित्वात नाही. आता तिथे ड तर गेला. मग ड आपण इलिमिनेट करू. कोणत्या 2 ऑप्शनमध्ये आहे का? 1 ऑप्शनमध्ये. 2 ऑप्शनमध्ये आहे. ठीक आहे. मग आता 2 राहतात आपल्याकडे. दबाव गट तर आपल्याला माहीत असलं पाहिजे. प्रेशर ग्रुप, बरोबर. प्रेशर ग्रुप म्हणजे आता शेतकरी संघटना, कामगार संघटना हे काय दबाव गट म्हणून काम करतात, बरोबर आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो एकदाचं आर-एस-एस याला आपण एक प्रेशर ग्रुप म्हणूनच गृहीत धरू शकतो भारताच्या अनुषंगाने. बीजेपीचं सपोर्टिंग बरं पार्टी आहे. त्या अनुषंगाने दबाव गट तुम्ही सांगा भारतामध्ये पॉलिसी मेकिंगमध्ये काम करत नाही. हे USA शासनाचं वैशिष्ट्य आहे. मग इथे दबाव गट येणार नाही. बाकी मग 2 ऑप्शन आहेत, कॅबिनेट, पीएम, प्रस्थापित संस्था आणि सचिवालय. त्यामुळे अ, ब नंतर ते क आणि ई, सॉरी राष्ट्रीय विकास परिषद, अ, ब, क, ई. आन्सर ऑप्शन काय, अ, ब, क, ई. राष्ट्रीय विकास परिषद केलं. समजलं. महत्वाचा आहे, असा एखादा नवीन क्वेश्चन तुम्हाला आला तर डील करता आला पाहिजे. तिथं तुम्ही एक्सक्यूज देऊ शकत नाही आयोगाला. तो सर हा सिलेबसच्या बाहेरचा आहे. युनिव्हर्सिटीचे पेपर नाही आहे, है ना. म्हणून लक्षात ठेवा. की कंबाईनमध्ये तर जुना पॅटर्न होता. त्यात सगळं संबंधित व्यवस्थित चालू आहे. 23-24 चे पेपर एकदम व्यवस्थित आहे. परंतु जर काही नवीन फॅक्टर ॲड झाला तर अशा प्रश्नासाठी तयार राहावं. ठीक आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. यस. 5, 6, 7 कलेक्टिव्हली बघून घेऊ वन लाइनर्स. एकदम 4 आपण मल्टी लायनर घेतले की जेणेकरून माहिती आहे ना सायकॉलॉजीशी खेळता आलं पाहिजे. 5वा सोपा होता. सांगा, अधिवेशन काळात पोलिसांना अटक करता येत नाही. त्याला म्हटलं ते संसदीय सदस्याचे विशेषाधिकार. किती दिवस आहे? 40 दिवस पूर्वी आणि 40 दिवस नंतर. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. फक्त राज्यसभेचा विशेषाधिकार याच्यावर भर द्या. राज्यसभेचा म्हणजे ह्या 4 पैकी असं कोणतं आहे की ज्याच्यावर पण संपूर्ण मोनोपॉली किंवा सुरुवात तरी ॲटलीस्ट काय कोणाची आहे? राज्यसभेची आहे. कोणती गोष्ट आहे त्यातली? अखिल भारतीय सेवा. आपल्याला माहिती आहे आर्टिकल 312 अंतर्गत अखिल भारतीय सेवा निर्माण करायच्या असेल तर 2/3 बहुमत राज्यसभेचं बहुमत पाहिजे. त्यानंतर ते बिल इंट्रोड्यूस केलं जातं संसदेमध्ये आणि मग संसदेच्या परवानगीनं त्याची निर्मिती केल्या जाते. त्यामुळे लक्षात घ्या राज्यसभेचा विशेषाधिकार आहे. महाभियोग म्हटलं तर आपल्याला माहिती आहे दोघांचाही सहभाग आहे. महाभियोगामध्ये दोघांचाही सहभाग आहे. कोणाचा? संपूर्ण संसदेचा. नंतर उपराष्ट्रपतीच्या निवडणुकामधील अधिकार हा दोघं काय पॅरलल आहे. उपराष्ट्रपती निवडणूक म्हणजेच काय? राष्ट्रपतीचा महाभियोग. आणि वित्त विधेयक सादर करण्यासंबंधीचे अधिकार. एखाद्याला वाटन की सर तर धन विधेयक फक्त लोकसभाच आहे, परंतु जर एकंदरीत म्हटलं तर 14 दिवसाचा तरी राज्यसभेला अधिकार आहे. त्याच्यामुळे फक्त आन्सर ऑप्शन काय याचं 2 अखिल भारतीय सेवाची निर्मिती कंपल्शन आहे. इंट्रोड्यूस केला जाईल राज्यसभेत.
का बरं राज्यसभेतच? पण का बरं असं असेल की राज्यसभेतच? अजून? व्हेरी गुड. राज्यसभा जी आहे राज्याचं प्रतिनिधित्व करतं आणि अखिल भारतीय सेवा ह्या जरी केंद्रीय सेवाच्या अनुषंगानं वेगळं कॅडर असलं तरी ते ऍक्च्युअल काम कुठं करतात? स्टेटमध्ये करतात. त्यामुळं संघ राज्य संकल्पनेला स्ट्रॉंग यावं आणखी, मग त्या अँगलनं त्याला गृहीत धरलेलं आहे. ठीक, आलं लक्षात? आन्सर ऑप्शन याचं 2 आहे. नेक्स्ट पुढचं बघा 7वा क्वेश्चन. सांगा लक्षवेधी सूचना संदर्भात योग्य विधाने ओळखा. सांगा. पहिलं सेंटेन्स सार्वजनिक हिताच्या बाबीकडे ऑब्विसली हे जनरल सेंटेन्स आपलं इथे नाकारायला नाही पाहिजे आपण. ब मध्ये 50 सदस्य. तर मित्रांनो अविश्वास प्रस्ताव किंवा स्थगन प्रस्ताव त्या संदर्भात 50 सदस्याची कंडिशन आहे. कधीही लक्षवेधी सूचनेसाठी 50 सदस्य लागतात बा असं आपण ऐकलेलं नाहीये ना, आपल्या घटनेत नाही. ठीक आहे, त्यामुळं हा विषय संपला. राज्यसभेला हा उपाय वापरण्याची परवानगी नसते, नथिंग. ठीक आहे, फक्त जर स्थगन प्रस्ताव असलं तो विशेष अधिकार आहे लोकसभेचा. राज्यसभेला लक्षवेधी सूचनाबाबत अधिकार आहे. त्यामुळे क सेंटेन्स चुकलेला आहे. 52 पासून एकदम थोडक्यात चुकला आयोगानं. वाटलं नव्हतं इथे चुकल आयोग. मग याच्या पुढे लक्षात ठेवा. कदाचित उद्या जाऊन तुम्हाला लक्षवेधी सूचनाचा डायरेक्टली वर्ष सुद्धा विचारू शकते या प्रश्नावरून. मित्रांनो लक्षात ठेवा 1954 1954 पासून संसदेमध्ये हा उपाय वापरण्याची प्रथा सुरू झालेली आहे. त्यामुळे 52 नाही पाहिजे तिथे, 1954 पाहिजे. मल्टी स्टेटमेंट होता, मल्टी ऑप्शन क्वेश्चन होता. 7चं उत्तर बघू शकता तुम्ही. फक्त उत्तर आहे मला वाटते पहिलंच. आन्सर ऑप्शन 8चं काय? ठीक, फक्त बरोबर. ठीक आहे, पुढचा सांगा क्वेश्चन नंबर 8. 2 सभागृहातील पेच प्रसंग काय आहे? कोणत्या? यस. आर्टिकल 108 नुसार राष्ट्रपती बोलावतात आणि कोण अध्यक्षपद कोण असते? लोकसभेचे सभापती. नसेल तर उपसभापती. नसेल तर मग राज्यसभेचा उपसभापती. ठीक आहे, नसेल तर मग सदस्यातून. आन्सर ऑप्शन 1 आहे स्ट्रेट. मित्रांनो हा क्वेश्चन किती जणांचा बरोबर आहे हा मुद्दा नाहीये, किती जणांचा वेळेत आला हा महत्वाचा आहे. किती जणांनी पहिलं वाचल्यानंतरही मग 2-3 वाचत गेले, मग याचा अर्थ मॅथ्स आणि रिझनिंग घरी जाऊन सोडवायचा आहे ना. आलं लक्षात घ्या. त्यामुळं हा मुद्दा नाहीच आहे. मी म्हटलंय पूर्ण कंबाईनची परीक्षा म्हणजे टाइम ट्रायल आहे. टाइम ट्रायलच म्हणेल मी डायरेक्टली, की ज्या विद्यार्थ्यांना साधारणतः 25 मिनिटं मिळतात आरामात मॅथ्स आणि रिझनिंग सोडवायला, मग त्यांना मिळवलं असं समजा. आणि मग तोच गॅप असतो 70-75चा आणि मग इकडे तुम्ही 55 सेकंड कीची वाट पाहणार आहे. आलं लक्षात? त्यामुळे आपल्याला त्या गटात राहायचं नसेल तर मग हे जे काही सांगतो आपण ते सिरियसली घेऊन व्यवस्थित ते इम्प्लिमेंट करा. रोजच्या पेपरमध्ये त्याचा वापर करा. ठीक आहे, तर फायदा होईल. बाकी आन्सर ऑप्शन 1 आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. कोणती विधाने बरोबर आहे? ते टिक झालंच पाहिजे. हिट हे आहे. तुम्हाला सगळं सांगताय पेपर सॉल्व्ह करण्याची टेक्निक, कुठे कुठे गोले झाले पाहिजे. टायटलला गोला झालाच पाहिजे हा. त्यामध्ये काय म्हणते? मंत्रिमंडळ सामूहिकरित्या संसदेला आहे का? नाही. हा रिपीट झालाय क्वेश्चन. लोकसभेला. बाकी सेकंड सेंटेन्स बरोबर आहे. कोणते? काय? नाही नाही, मी त्या पद्धतीने माझ्या ज्या बुक्समधून पाहतोय ना, काल पण आपला एका क्वेश्चन कम्प्लीट झाला पण नाही आला, तो हॅशटॅग नव्हता झाला पुन्हा. हा क्वेश्चन फक्त ब बरोबर आहे. तरी एकदा बघून घेईल. पहिल्या याच्यामध्ये चुकलेलं आहे. ब ब जे आहे याचं उत्तर फक्त ब आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 10. होऊ शकते की माझा सोर्स चुकीचा असू शकतो. अच्छा अच्छा सेट. ओके 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 असं म्हणताय का तुम्ही? म्हणजे याचं उत्तर दोन्ही दिलं आहे असं म्हणताय तुम्ही? हां हां. अच्छा अच्छा, ठीक आहे, एकदा क्रॉस चेक करू. क्वेश्चन नंबर 10 बघा. 10वा क्वेश्चन नंबर 10 काय म्हणते? शून्य प्रहर कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्यात. यस, झाला ऑलरेडी आपला डिस्कस. काय आहे की शून्य प्रहर केव्हा असतो? प्रश्नोत्तराच्या तासानंतर. राष्ट्रपती अभिभाषण लक्षात ठेवता. आर्टिकल 87, 86 आणि 87. कोणते विधान बरोबर नाही? कोणते विधान बरोबर नाही? सांगा. काय असायला पाहिजे उत्तर? जेव्हा हे असते ना प्रायोरिटी क्वेश्चन, तेव्हा कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं आपलं. जेव्हा MCQ टाईप क्वेश्चन असतात तेव्हा युजली आपल्याला इलिमिनेशन लावता येतं. प्रायोरिटी क्वेश्चनमध्ये आपलं कॉन्सन्ट्रेशन चांगलं पाहिजे. ठीक आहे, याच्यामध्ये काय म्हणते? संसद घटना दुरुस्तीच्या पद्धती बदल करू शकते. ऑब्विसली 367 मध्ये बदल होऊ शकते. तरी मूलभूत संरचनेचा भाग असला तरी. दुसरं, मूलभूत हक्कामध्ये बदल करू शकते. आहे का? ऑब्विसली करू शकते. नंतर पुढे बरोबर नाही म्हणते.
घटनादुरुस्तीचा पुढाकार केवळ आहे का फक्त लोकसभेलाच? नाही, दोन्ही सभागृहाला आहे. त्याच्यामुळे आन्सर ऑप्शन. आणि हा एक ट्रेंड आहे, संकेत आहे हा. तर संसदीय मंत्रिमंडळाने राजीनामा दिला तर महान्यायवाद्याला देखील तो राजीनामा द्यावा लागतो असा संकेत आहे, घटनेत नमूद नाही. ठीक आहे, संकेत बाबत आपला जो काल राज्यसेवा मेन्सचा क्वेश्चन बघितला तो आयडल होता एकदम, त्या बाहेर संकेतावर क्वेश्चन जाणार नाही कालच्या टेस्ट मधला. नेक्स्ट मित्रांनो, क्वेश्चन नंबर 12 बघा. 12. कधीही जोड्या लावा. मॅच द पेअर मागच्या ज्या लेक्चरमध्ये टेक्निक सांगितली आहे लक्षात घ्या. कधीही पूर्ण सोडवायचा नसते आपल्याला, डायरेक्ट एक शोधायचं रिडिंग बिटवीन द लाईन. जसं आता इथे जर मी शोधलं 108, आपल्यामध्ये संसदेची संयुक्त बैठक, क चं उत्तर 2, पुढे जायचं. बाकी घरी आल्यावर पाहायचं. आलं का लक्षात? पण तिथं बिलकुल पाहायचं नाही. आन्सर ऑप्शन काय 2. हेच तर तुम्हाला बोनस असते आयोगाचे. प्रायोरिटी क्वेश्चन एक बोनस आहे, मॅच द पेअर एक बोनस आहे, एमसीक्यू मधलं इलिमिनेशन बोनस आहे. त्याच्यातले सेकंद वाचवत वाचवत तो जास्त वेळ कुणाला इन्व्हेस्ट करता येते, मॅथ्स आणि रिझनिंगसाठी. ते तिथं मग जिथं जास्त 1 मिनिटं 2 मिनिटं ज्याला लेंदी प्रोसिजर आहे थोडी मॅथमॅटिक्सची, बरोबर आहे, कॅल्क्युलेशन लागतात, तिथे तुम्ही तो वेळ इन्व्हेस्ट करू शकता. मग तुमचा अटेम्प्टही वाढेल, ॲक्युरेसी वाढेल. आन्सर ऑप्शनचं काय 2 आहे. ठीक आहे, बाकी करून घ्या. 84 आर्टिकल स्टार करणं महत्वाचं आहे. संसद सदस्याची पात्रता अपात्रा संदर्भ आत्ताच बघितलं आपण. नंतर इथे 93 लोकसभेचा सभापती उपसभापती, 93 94 95 96 ते क्लब करून घ्या 89 पासून. 89 90 91 92 93 94 95 96 सोबत आहे. पहिले राज्यसभेचे आहे पीठासीन अधिकारी, नंतर लोकसभेचे आहे. ठीक आहे, 108 संयुक्त बैठक आणि 110 काय आहे, ते 9 काय मग, ते 9 काय प्रोसिजर आहे, पद्धत आहे, लक्षात ठेवता. धन विधेयकाची मनी बिलची प्रोसिजर 109 आणि ऍक्च्युअल डेफिनेशन 10. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 13 संदर्भात आहे, विधान परिषद संदर्भात आहे. बघू आपण. सभासद संख्या विधानसभेच्या 1/3 पेक्षा जास्त नसावी. बरोबर आहे, आकडा जास्त नसावी. दुसरं, त्यामध्ये 170 आहे, बरोबर. काय पाहिजे 169. लक्षात ठेवा, राज्यघटनेच्या 169 नुसार त्याची निर्मिती सुद्धा आणि त्याचा नष्ट करणे सुद्धा हे संसदेच्या हाती आहे पूर्णतः. नामनिर्देशनाचा प्रामाणिकपणा अथवा उचितपणा कोणत्याही प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित करता येणार नाहीत आणि राज्याच्या विधान परिषदेचे स्थान बलशाली आहे. बरोबर आहे का? एक्झॅक्टली चुकीचं आहे डायरेक्टली. कधीही जे आहे विधान परिषदेला म्हणून पांढरा हत्ती वगैरे असं म्हटलं जाते, खर्चिक वस्तू आहे, शोभेची वस्तू आहे, अशी टीका केली जाते. कशामुळं? त्याच बाबीमुळं. बेसिकली विधान परिषद स्थान बलशाली नसून राज्यसभा तुलनेनं आहे. आणि ह्याच जर चार्ट आपण लोकसभा राज्यसभा म्हटलं तर मग त्याविषयी प्रत्येकाचे आपापले विशेष अधिकार आहेत. ते विचारलाय, बरोबरच्या अनुषंगानं उत्तर असेल माझं 1 आणि आणि कोणते विधान आहे? आन्सर ऑप्शन 3 आहे त्याचा, 13चा 3. 14 सांगा. हा क्वेश्चन एकदम जे आहे पूर्ण वाचत बसायचं नाही. युजली प्रायोरिटी क्वेश्चन मध्ये खालून तुम्ही बघू शकता, इथे डायरेक्टली गुजरात गेला, त्या अनुषंगाने त्रिपुरा गेला. आन्सर ऑप्शन 4. एक एक जर तुम्ही आतोत बसाल तर मग शोधत राहाल तुम्ही, 5 स्टेट एका वेळेस शोधाल. त्यापेक्षा सोपं काय आहे, एक स्टेट कोणतं नाही आहे, त्यानं जास्त कमी सेकंदात तुमचं उत्तर निघू शकते. त्यामुळे ते शोधा. गुजरात मध्ये त्यांना कन्फर्म नाही आहे, 2 ऑप्शन गेले. तिसरा त्रिपुरा गेला, नॉर्थ ईस्टचा काही विषयच नाही आहे, राहिलं फक्त एकच ऑप्शन. मग हे स्टेटही वाचू नका. 3 झाले ना इलिमिनेट, संपला विषय. तुम्ही सांगा, हे एक एक स्टेट वाचून तुम्ही काय करत आहे, पहिल्या पॉईंट पासून 5ही तुम्ही शोधताय नाव जे तुम्हाला माहिती आहे, 5-6 याचे तुम्ही, मग याच्यामध्ये वेळ जास्त जाईल. त्याच्यापेक्षा डायरेक्टली गुजरात त्रिपुरा, संपला विषय. लक्षात येते ना माझं म्हणणं काय? हेच महत्वाचं आहे या मेंटरशिपच्या बॅचचं. ठीक आहे, अनुभवातून शिका. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15 सोपा आहे, स्ट्रेट आहे. विधानसभेची काय 60 ते 500. मी इथे नाहीये, नाही तर 40 ते 500 टाकलं असतं, ट्रॅप झाले असतात. ठीक आहे, 60 ते 500, 40 आणि एक विधानसभेच्या 1/3 कशाची आहे? विधान परिषदेची आहे. मिनिमम लिमिट याची आहे 60 ते 500. विधानसभा 60 ते 500. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 16 16 बघा. चांगला क्वेश्चन आहे. विधानसभा कायमस्वरूपी आहे, बरोबर. कायमस्वरूपी नाही, विधान परिषद असतात, हे बरोबर असतं. सार्वत्रिक प्रौढ मताधिकारानुसार थेट निवडून आले जनते प्रतिनिधी असतात. यस. कमाल सदस्य संख्या 500 आणि किमान आहे 60. यस, एका प्रश्नात उत्तर भेटते. आणि उठवल्यानंतर 6 महिन्याच्या काळात विधानसभेच्या निवडणूक झाली पाहिजे. बरोबर आहे. आन्सर ऑप्शन 2 2 3 4 बरोबर. एलिमिनेशन जायला पाहिजे होतं, 2 ऑप्शन आले असते.
2-3 अशा वेळेस काय सांगितलं मी तुम्हाला, आणखी वेळ रिड्यूस करायचा असेल तर डायरेक्ट कोणता ऑप्शन सेट करायचा, चौथं चेक करायचं. 2-3 वाचण्यात वेळ घालवायचा नाही. मी हे जर पहिलं वाक्य वाचलं असतं त्यानंतर मी डायरेक्टली या क्वेश्चन मधलं चौथं वाक्य वाचलं असतं. 2 वाक्य वाचण्याचा, त्याच्यावर विचार करण्याचा आणि त्याच्यामुळे पूर्ण त्याचं मिक्स होते आपल्याला आहे ना खिचडी. मग त्याच्यापेक्षा डायरेक्टली मिनिमम आपला डेटा लावून तुम्ही उत्तर काढू शकता. याचं उत्तर काय 2. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन नंबर 17 बघा. सांगा त्या कलमानुसार महत्वाचं आहे बरं. 168 नाही काय म्हणते, विधानसभेत तशा असा ठराव संमत केला असेल तर विधान नाही सॉरी 169 आहे ना. पुढचा याच पेपरमध्ये एक क्वेश्चन आहे तो मला वाटलं 169 विधान परिषदेची निर्मिती किंवा त्याचा नष्ट करणे. याचं उत्तर काय 17चं उत्तर 4. नेक्स्ट मित्रांनो पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 18, 19, 20 सोबत बघू. विधान परिषद हे कायमचे सभागृह आहे, बरोबर आहे. ते लक्षात घ्या. विधान परिषद चालू आहे आता. काही प्रकारे इल्युजन आणि पॅसिव्ह रिडिंग होता कामा नये. ऍक्टिव्ह रिडिंग मध्येच असलो आपण पाहिजे. ठीक आहे. 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. 1/3 सदस्य, सर्व सदस्य प्रत्यक्षपणे, बरोबर आहे का. त्यातल्या त्यात हे इथं कीवर्ड आहे सर्व, केवळ, याच्यावर कॉम्प्रेन्शन लावायचं. सर्व सदस्य नाही तर आपल्याला माहिती आहे 1/6 आणि 5/6. 6 प्रशासकीय विभागातील शिक्षकामधून 6 असं आहे का नाही. रादर शिक्षक मतदारसंघातून किती आहे, एकाच 12. म्हणून मग इथे मित्रांनो आन्सर ऑप्शन बरोबर म्हणताय अ आणि ब बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19, 19 बघा. विधान परिषदेबाबत कोणते विधान चुकीचे आहे सांगा. यस काय पाहिजे, 4 मंथ डिले हाऊस असं म्हटलं गेलेलं आहे विधान परिषदेला. पहिल्यांदा जर साधारण बिल असेल तर 3 महिन्यासाठी ते पोस्टपोन करू शकते. पुन्हा एकदा पुनर्विचारार्थ पाठवलं त्यानंतर पुन्हा 1 महिन्यासाठी पुनर्विचारार्थ पाठवू शकते. असं सर्वसाधारण विधेयक किती महिन्यासाठी, 4 महिन्यासाठी. म्हणून त्याला 4 मंथ डिले हाऊस असं म्हटलंय. पहिलंच चुकीचं आहे. हा क्वेश्चन होता वेळ वाचवण्यासाठी, बिलकुल वाचायचं नाही. फक्त कॉन्फिडन्स पाहिजे की पहिल्यामध्ये चुकीचं आहे है ना. 19चं उत्तर काय आन्सर ऑप्शन 1. नेक्स्ट 20 विधाने विचारात घ्या. 332 जाती जमाती संदर्भात आरक्षण आहे. यस बरोबर. 330 आणि 332, 31 आणि 33 रद्द झालेला आहे अकॉर्डिंग टू 104 अमेंडमेंट ऍक्ट. ठीक आहे. पहिलं सेंटेन्स बरोबर आहे. यस महाराष्ट्रात शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सचे पाठ पाहिजे आपला. 29 आणि 25 आहे. लोकसभे जर म्हटले तर 5 आणि 4 आहे. लक्षात ठेवा 5 मतदारसंघ आणि 4 मतदारसंघ शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सचे. ठीक आहे. आणि त्या अनुषंगाने जर विधानसभात म्हटलं की त्या 29 आणि 25 टोटल आकडा सुद्धा आयोगाचा PYQ आहे किती आहे 54. लक्षात ठेव जा. बरोबर. म्हणजे इथे ABC वाक्य पाहू आपण. कोणती विधाने बरोबर आहे, आन्सर ऑप्शन काय 4. ठीक आहे बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन विधान परिषदेबाबत कोणते विधान बरोबर नाही तर गोल झालेला असला पाहिजे. सर्वसाधारणपणे म्हटले जाते. इथे सर्वसाधारणपणे म्हटले जाते म्हणजे आयोगानं ऑलरेडी तुम्हाला अपील केलेलं आहे. युजली सर्वसाधारणपणे जेव्हा वाक्यामध्ये असते ते वाक्य चुकवल्या जात नाही. बघू शकता तुम्ही युजली असं केल्या जात नाही. सर्वसाधारणपणे म्हटले जाते की एकूण सभासद संख्येच्या 5/6 हे अप्रत्यक्ष. एक्झॅक्टली. कारण राज्यपाल किती नॉमिनेट करते 1/6. ठीक आहे. एका 6 सदस्य राज्यपालाद्वारा नॉमिनेट केल्या जाते आणि नामनिर्देशन बाबत प्रश्न उपस्थित करू शकतात. बरोबर आहे का. चॅलेंज केल्या जाते का त्याला, त्या डिसिजनला नाही चॅलेंज केल्या जात नाही. मग बरोबर नाहीत म्हणते आन्सर ऑप्शन फक्त क बरोबर नाही. तो मागचा दरवाजा बंद करू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22 सांगा. हा आहे तो क्वेश्चन. विधानसभा विधान परिषद आणि राज्यपाल याचा किती आन्सर ऑप्शन 160. 22चं उत्तर 1 आहे. लक्षात ठेवा आधी पहिले राज्यसभा आहे इकडे संसदेमध्ये. आपण जर बघितलं 78-79 पासूनचा कंटिन्यू आर्टिकल 79 पासून सॉरी. तर मग इथे लक्षात ठेवा इकडे विधानसभा आहे आधी. तरी कनिष्ठ असलं तरी इकडे पहिले सुरुवात होते विधानसभेची. इकडे मात्र वरिष्ठ राज्यसभा आधी सुरू होते. फरक लक्षात ठेवा.
नेक्स्ट 23 बघा, लोकसभेचा सभापती आला पिक्चर मध्ये. आता काय म्हणते, सभागृहाचा सदस्य राहिला नाही तर त्यास आपले पद सोडावे लागते. जनरल सेंटेन्स आहे, बरोबर आहे. तर सदस्य पाहिजेच, तो होते वेळी सुद्धा पाहिजे, सध्या ओम बिर्ला, त्या अनुषंगानं. दुसरं, सभागृहाचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सुव्यवस्था राखण्याबाबतचे वर्तनास केवळ सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येते. बरोबर आहे का? त्यातल्या त्यात इथं एक्स्ट्रीम केलाय केवळ, आणि त्यातल्या त्यात म्हटलंय फक्त सर्वोच्च न्यायालयात. असं बिलकुल नाही, चॅलेंजेस करता येत नाही. म्हणून त्याचं स्थान पवित्र स्थान म्हटलं गेलं आहे, सेंगोल ठेवलेला आहे ना. तर सभागृहात हजर राहून मतदान करणार, हजर राहून आहे का, प्रेझेंट वोटिंगचे आहे का, नाही. काय पाहिजे, प्रभावी बहुमत, प्रभावी बहुमत. चौथं, लोकसभा विसर्जित होते त्यावेळी तो पदावरून जात नाही, तर कंटिन्यू करतो तो पद. बरोबर आहे. अ आणि ड बरोबर, बिनचूक म्हटलंय. आन्सर ऑप्शन आणि ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. बघा, कोणते विधान बरोबर आहे. प्रायोरिटी क्वेश्चन आहे, आरामात सोडवा. ठीक आहे, काय म्हणते बघू आपण. राज्यसभेच्या अध्यक्षाची निवड संसदेच्या फक्त निर्वाचित सदस्याकडून होते, असं आहे का, नाही. राज्यसभेसाठी दोन्ही करत असतात, आपल्या विधानसभा आणि विधान परिषदेतून जे आमदार खासदार निवडून जातात त्यांचे, नामनिर्देशित असो की इलेक्टेड असो. पहिला मुद्दा संपला. दुसरा, अध्यक्ष हा संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष असतात, नाही, बिलकुल नाही. हाच तर अपवाद आहे. ही आपली संयुक्त बैठक आहे 108 अंतर्गत, त्याचे अध्यक्ष असतात लोकसभा सभापती, नाहीतर उपसभापती. नसेल तर डायरेक्टली शिफ्ट होतात राज्यसभेचा उपसभापती. कारण काय, कारण की राज्यसभेचे सदस्य हे संसद जे आहे सदस्य, सभागृहाचे सदस्य नसतात. म्हणून मग हा बिलकुल चुकीचा आहे. निवडीसाठी जे निर्वाचन मंडळ असते तेच उपराष्ट्रपती आहे का, नाही. याच्यामध्ये फक्त काय चालते, इलेक्टेड चालते राष्ट्रपतीच्या वेळेस. उपराष्ट्रपतीच्या वेळेस काय पाहिजे, पूर्ण संसद, ते इलेक्टेड असो की नॉमिनेटेड. 3 चुकलाय, चौथं बरोबर आहे. नामनिर्देशित सदस्यांना वगैरे मतदान करण्याचा अधिकार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25. 342 नुसार अँग्लो इंडियन आर्टिकल बरोबर आहे, पण इथे व्याख्या चुकीची आहे. व्याख्या दिलेली नाही अँग्लो इंडियनची, पण अँग्लो इंडियन समाज कोणता असेल त्याविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे. दुसरं, लोकसभा राज्य विधानसभामध्ये असलेले आरक्षण 103 व्यानुसार, बरोबर काय आहे, 104 अमेंडमेंट ऍक्ट, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचं 25 जानेवारी 2030 पर्यंत कंटिन्यू करण्यात आलं. मात्र अँग्लो इंडियनचं आरक्षण रद्द करण्यात आलं अकॉर्डिंग टू 104, पण नॉट 0. पुढचं 34 मधलं आरक्षण जे म्हणते आहे जाती जमातीचं, ते कालावधी समाप्त झाल्यावर थांबवण्यात येईल. म्हणजे कशाचं, अनुसूचित जाती आणि जमातीचं. म्हणूनच तर 10-10 वर्षानंतर काय चालू आहे, एक्सटेन्शन चालू आहे. अगदी आपली त्यांचं आपल्या घटनेची अंमलबजावणी झाली तिथून 10-10 वर्षानं आपलं काय पोस्टपोनमेंट चालू आहे. मात्र असं आपल्याला आता रिसेंटली अँग्लो इंडियनसाठी दिसून येत नाही. अँग्लो इंडियनचं काय केलेलं आहे, स्टॉप केलेलं आहे कम्प्लिटली. नंतर पुढचं काय म्हणते आहे, महिलांसाठी जे आरक्षण आहे ते सुद्धा 334 नुसार टाइमलाईन नुसार रद्द होईल, असं आहे का. तसं असतं तर मग 104 मध्ये तसा उल्लेख असता, पण महिलाविषयी काही तरतूद आहे का, नाही. ते डिरेक्टली चालू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत 50% आहे आणि इकडे आता 33% नवीन बिलानुसार. 334 आहे. पहिलं बरोबर, फक्त क बरोबर ना, ते आहे ऑप्शन योग्य विचारलाय फक्त क. समजत आहे, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर पुढचा 6. कोणती विधाने बरोबर आहेत. राज्यसभेचे अध्यक्ष त्या सभागृहाचे सदस्य असतात, आहे का, असावा. कालच आपलं डिस्कशन झालं याच्यावर, असावा असं आहे. आणि राज्यसभेचे अध्यक्ष आपल्याला माहिती आहे कोण असतात, उपराष्ट्रपती. परंतु तो असतो असं नाही, कारण की तो काय पाहिजे, पार्शल पाहिजे, कुठल्याही पॉलिटिकल पार्टीची इन्फ्लुएन्स नसावा. म्हणून मग हे चुकलं आहे. मंत्रिमंडळ राज्यसभेला आहे का, राज्यसभेला जबाबदार नसते. होल्ड ठेव, मंत्रिमंडळ राज्यसभेला जबाबदार नसते. यस, आपल्याला माहिती आहे कोण आहे, लोकसभेला जबाबदार आहे. तर उपराष्ट्रपतीच्या बडतर्फीचा प्रस्ताव फक्त राज्यसभेतच मांडला जातो. आता मुद्दा कसा आहे, हा पार्शली सेंटेन्स करेक्ट आहे. उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करताना पहिल्यांदा बिल कुठे इंट्रोड्यूस केलं जातं, राज्यसभेत. मात्र अंतिम मग कुणाला अधिकार आहे, संसदेचा, साधं बहुमत लागतं. आता याचं उत्तर काय दिलं आहे, एकदा क्रॉस चेक करून घ्या. बरोबर आहे, याचं उत्तर असायला पाहिजे ब क. ठीक आहे, 26चं उत्तर 2, एकदा बघून घेऊ. 26चा आन्सर ऑप्शन 2च आहे, ब क आणि लक्षात घ्या. हे वाक्य बरोबर आहे. हा, मंत्रिमंडळ राज्यसभेला जबाबदार नसते.
चा अर्थ त्याने बरोबर सांगितलाय. कोणाला असते जबाबदार? लोकसभेला. सामूहिक जबाबदारी आपल्याला माहिती आर्टिकल 75 जे आहे 3 नुसार है ना, आर्टिकल 75 सब क्लॉज 3. ओके, आन्सर ऑप्शन घ्यायचं 2. पुढचा क्वेश्चन, लोकसभेच्या सभापती बाबत बरोबर विधाने गुळा. काय म्हणते? राष्ट्रपतीची मर्जी आहे का? आहे का राष्ट्रपतीची मर्जी? तर पवित्र पद आहे, त्याला राष्ट्रपतीची मर्जी लागू होणार नाही. मग अ ऑप्शन तिथे गेला. बरोबर विचारलाय ना, त्यामुळे अ ऑप्शन गेला. राजीनामा उपसभापतीस, जसा राष्ट्रपती उपराष्ट्रपतीला देतो तसं लक्षात ठेवायचं की सभापती कोणाला देतो? उपसभापतीला. हे बरोबर आहे. सल्लागार समिती आणि नियम समितीच्या प्रमुखाची नियुक्ती करतो. बरोबर? बरोबर आहे ना? तो स्वतः असतो. लक्षात घ्या. प्रमुखाची नियुक्ती कसा करणार? तो स्वतः असतो तो. पीपीआर शॉर्टकट आहे त्याचा. मला वाटते बिझनेस, त्यामध्ये पर्पज आणि रूल्स कमिटी. पीपीआर तेच म्हणजे व्यवहार समिती, पर्पज आणि एक आहे आपली रूल्स समिती. याचा तो स्वतः अध्यक्ष असतो. ठीक आहे. कोण? पीठासीन अधिकारी, लोकसभेचा सभापती. आणि निवडीच्या वेळी असला तरी चालतो, पण तो निवडीनंतर 6 महिन्याच्या कालावधीत. बरोबर आहे का हे? ते मुख्यमंत्र्यात चालू आहे का हे? नाही. कोणाचा विषय चालू आहे? सभापती विषयी. तर सभापती ओम बिर्ला स्वतः कोटा मतदारसंघातून आहे आणि सदस्य असलेच पाहिजे. 6 महिन्यानंतर वगैरे असं काही चालत नाही. त्यामुळे इथे ड गेलेला आहे. फक्त ब याचं उत्तर असेल. बरोबर आन्सर ऑप्शन. हा स्टार करा, महत्वाचा आहे कारण की तुम्ही ते क मध्ये चुकू शकाल कदाचित. ओके, नेक्स्ट पुढे नंबर 28. लोकसभेच्या सभापती संदर्भात कोणती विधाने बरोबर आहे? 28. कोणती विधाने बरोबर आहे? राष्ट्रपतीची मर्जी गेला, अ गेला. ठीक आहे. पदाचा राजीनामा द्या असेल तर तसे पत्र कोणाला? उपसभापती. यस, बरोबर आहे. आधीच्या सेंटेन्स मध्ये पाहिलं. आणि विसर्जित झाल्यास ते आपोआप पदभ्रष्ट होते. बरोबर आहे का? कसं बरोबर आहे? मी म्हटलं तुम्हाला कंटिन्युटी पाहिजे. आणि इतकं पवित्र पद आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल तसेच मग लोकसभेचा पीठासीन अधिकारी. ही पद जी आहे पुढचे इलेक्शन, पुढचा व्यक्ती येईपर्यंत पदावर कधीही पदभ्रष्ट होत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळं अ चुकीचं आहे. कोणते विधान बरोबर आहे? तर फक्त ब विधान बरोबर आहे. ऑप्शन 4. लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे. हे पॉईंट्स तुम्हाला पेपर सोडवताना लक्षात येईल. 629 झालेला आत्ताच डिस्कस. 40 आणि मॅक्सिमम किती पाहिजे? शब्द तिथे शोधाला. विधानसभेच्या 1/3. विधानसभेच्या 1/3. त्यामध्ये 1/3. कोणतीचं उत्तर काय? 2. 1/3. विधान परिषद 500 वाले लक्ष द्या. तर विधानसभा गृहीत धरलं है ना, फ्युजन होते मग तिथे. वाचतो काय पेपरमध्ये असते काय, आपण तेच वाचून येतो जे आपल्याला माहिती आहे है ना. असं करू नका. पेपर हा कंबाईनचा कधीच पूर्ण वाचायचा नसतो. पहिला रूल. दुसरा रूल, पेपरमध्ये जे दिलाय ते वाचायचं असते. आपल्या बुद्धीत काय चालू आहे ते वाचायचं नसते. त्यासाठी पडते महत्वाचं काम ते म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन. ते कॉन्सन्ट्रेशन आपलं ऑलरेडी बोलणं झालेलं आहे रोजच्या विषयावर. कोणता? ते आपलं डायट, आपली एक्झरसाइज, आपलं मेडिटेशन ही महत्वाचा एक भाग आहे. आज बोलतो त्याच्या. कोणतीचं उत्तर काय? आन्सर ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30. यस, सांगा. सभापती किंवा उपसभापती यांना पदावरून जर हटवण्याचा ठराव विचाराधीन आहे तर ते अध्यक्षपद भूषवू शकत नाहीत. काय उत्तर? 78 आहे की 179? 2 मिनिटं. एकोणऐंशी ना? चेक करतो मी. 30 81 आहे. 181 आहे. 181 आहे. 181 आहे. 181. लक्षात घ्या, आर्टिकल 181 आहे. आणि हा क्वेश्चन माहिती आहे का, मला असं आठवतंय की हा कंबाईन मधलाच क्वेश्चन होता बहुतेक. ग्रुप सी मधलाच होता. आणि मग तेव्हा जे आहेत इथपर्यंत सुद्धा आपण त्या आर्टिकलवर फोकस नव्हतं केलं. म्हणून मागच्या 2 मेंटरशिपच्या प्रोग्राममध्ये स्पेशल याच्यावरच सांगितलं होतं. हे जे क्लब करून दिले होते आर्टिकल होते ना मागचे कंबाईनवाले मेंटरशिपवाले, आपण हे क्लब केलं होतं त्याच्याचमुळे केलं होतं, हा एका क्वेश्चनमुळे. म्हणून मग याच्या पुढे लक्षात घ्या, जर हे क्लब केलेलं क्वेश्चन येऊ शकते तर मग हे 4 आणि 8 आणि राज्य विधानसभेचे 8, 16 आर्टिकल पाठ करून ठेवा ह्या एका क्वेश्चनसाठी. कारण की आयोग एखादा पेपर सेटर हा क्वेश्चन बघून
या 16 आर्टिकल्सवर कुठेही क्वेश्चन सेट करू शकतो. त्यामुळे होमवर्क आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 31. 31 बघा. नंबर 31. विधानसभा कायमस्वरूपी आहे? कायमस्वरूपी नाही, तात्पुरते आहे. ठीक आहे. विधानसभा वरिष्ठ सभागृह आहे का? वरिष्ठ. ठीक आहे. नंतर सर्वसाधारण कार्यकाल 5 वर्षाचा. कशाचा? विधानसभेचा. मी म्हटलं सर्वसाधारण शब्द कदाचित प्रत्येक वेळेस आयोगानं बरोबर दिलेला आहे. नंतर विधानसभा सदस्यासाठी काय? छोटा भाऊ आहे ना, छोटा भाऊ किती वर्षाचा आहे? 25चा. मोठा भाऊ 30चा. तर 25 पाहिजे होतं. चुकीची म्हटलं होतं. त्यामुळे अ, ब, ड ऑप्शन. यस, ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32. राज्यसेवा मेन्स 2024. लोकसभेचे पहिले अधिवेशन कोणत्या वर्षी भरले होते? रिपीट झाला क्वेश्चन तुमच्या कंबाईनमध्ये. 1952. आता नवीन तारीखही विचारू शकते. मूळ घटनेमध्ये तारीख दिलेली आहे. आपल्या नेक्स्ट पेपरमध्ये बघू आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33. सांगा. कुठली क्वेश्चन आहे एकदम. आर्थिक सर्वेक्षण कोण प्रकाशित करते? कोण आहे? वित्त मंत्रालय, भारत सरकार. की ना कोणी नीती आयोग केलं असेल तर प्रत्येक ठिकाणी नीती आयोग दिसू राहिला आपल्या इतक्यात है ना. आर्थिक सर्वेक्षण म्हटलं इकॉनॉमिक सर्वे हा सर्वस्वी कोणाला अधिकार असेल? वित्त मंत्रालय, भारत सरकार. त्यासाठी पब्लिशिंगचं स्वतःच वेगवेगळं डिपार्टमेंट असते या अंतर्गत. टोटल 6 विभाग आहे वित्त मंत्रालय अंतर्गत, लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 34. अयोग्य कथन सांगा. ठीक आहे. आपल्याला माहिती असलं पाहिजे खाजगी विधेयक आणि सर्वसाधारण विधेयक. खाजगी विधेयक मंत्र्याव्यतिरिक्त इतर सदस्य 30 दिवस लागतात. तुलनेनं पारित होणं कठीण असतं. सार्वजनिक विधेयक 7 दिवसाचा कालावधी आहे. मंत्री असतो स्वतः मांडणारा आणि तुलनेनं पारित होणं सुद्धा सोपं असतं. आणि त्यासाठी सार्वजनिक उपक्रम समिती ही त्याला मदत करत असते. ठीक आहे. त्याच्यामुळे या अनुषंगाने लक्षात घ्या. इथे काय पाहिजे होतं? 10 दिवस नाही पाहिजे होतं, इथं 7 डेज पाहिजे. इथे 1 महिना बरोबर आहे. 1 महिन्याची सूचना खाजगी विधेयकासाठी. आन्सर ऑप्शन 34चं उत्तर काय मित्रांनो? 2. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 35. सांगा. संविधान दुरुस्ती विधेयक फक्त संसदेमध्ये मांडले जाऊ शकते. बरोबर आहे ना? कधी विधानसभेत पाहिलं काय? ठीक आहे. त्या अनुषंगाने बघू आपण. थांबा सांगतो. संविधान दुरुस्ती प्रक्रिया कलम 365. ठीक आहे. 368. संमत केल्यावर गरज असेल तिथे राज्य विधिमंडळांनी मान्यता दिल्यावर संविधान दुरुस्ती विधेयकास राष्ट्रपतीने संमती दिलीच पाहिजे असा बंधनकारक आहे. त्या अनुषंगानं विचारलं काय? योग्य विचारलंय. फक्त अ आणि ब. लक्षात घ्या. पहिलं बरोबर आहे बरं. फक्त संसदेमध्येच मांडल्या जाते. बस मग राज्यानं तर पूर्ण घटनाच बदलून टाकली असते. तेलंगणा आहे ना. आन्सर ऑप्शन काय? अ आणि ब बरोबर. 365 नाही पाहिजे, इथं किती पाहिजे? एकमेव आर्टिकल आहे 368. घटना दुरुस्तीचा भाग कोणता आहे? भाग एकमेव भाग आहे घटनेतला ज्यामध्ये एकमेव आर्टिकल आहे 368. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 36. यस, चांगला क्वेश्चन आहे, एकदम इंटेलेक्च्युअल आहे. बघू. सांगा काय उत्तर यायचं? बघू आपण. आपण जर इथून असं ट्राय केलं ना ह्या क्वेश्चनला 1 2 3 4 हे ऑप्शन येतील प्रत्येकाकडून. काय याचं उत्तर? 4 3. ठीक आहे. बघू आपण. अनुच्छेद 111 हे सर्वांना माहिती आहे. हे साधारणतः मनी बिलच्या व्याख्येच्या संदर्भात आहे, आपल्याला माहिती आहे. त्यानुसार 109 आणि 110 आपल्याला माहिती आहे. आपण आधीच केलं. इथे मेन मुद्दा आहे 117(3) आणि 117(1). आपल्याला माहिती आहे हे काय? वित्तीय विधेयक आहे. फायनान्स बिल, मनी बिल जो आहे आपला 109 110 आणि मग वित्त विधेयक जे आहे फायनान्शियल बिल ते 117(1) आणि 117. इथे काय चुकलं आहे मित्रांनो? शफल केले आहे नथिंग बट. 117(3) हे केवळ लोकसभेमध्येच मांडले जाते नाही, तर 117(1) ला ही कॅटेगरी आहे केवळ लोकसभेमध्ये जायची. आणि इथे जे आहे वित्त विधेयक राज्यसभा असंमत अथवा दुरुस्त करू शकत नाही, तर 117(3) साठी हे स्पेशल मेजॉरिटी आहे. त्यातला एक फिल्टर आहे. 117(3) ची खासियत काय? 117(3) मांडताना राष्ट्रपतीची संमती लागत नाही, मात्र पारित करताना राष्ट्रपतीची संमती लागते. ठीक आहे. त्याच्यामुळं इथे तिन्ही सेंटेन्स चुकीचे आहे. आन्सर ऑप्शन याचं काय? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 37. सांगा. धनविधेयक सर्वप्रथम फक्त लोकसभेत. बरोबर आहे. मनी बिल असं गृहीत धरा धनविधेयकाला आणि फक्त कोणाचा आहे? लोकसभेचा विशेषाधिकार आहे. सामान्य विधेयक सर्वप्रथम लोकसभा किंवा राज्यसभा कुठल्याही येथे चालते, कारण ते साधारण विधेयक आहे.
नंतर धन विधेयक संसदेमध्ये मांडता येऊ शकते राष्ट्रपतीच्या शिफारसीने, आणि सामान्य विधेयक राष्ट्रपतीच्या शिफारसीने संसदेमध्ये मांडता येऊ शकते. शिफारस लागत नाही. साधारण बिल डायरेक्टली मांडता येतं. ठीक आहे, कन्सेंट नाही पाहिजे राष्ट्रपतीचा. पण धन विधेयकासाठी कन्सेंट पाहिजेच. तसा तिथे खाली राज्यपालाला पाहिजे. याचं उत्तर काय? अ ब क योग्य. आन्सर ऑप्शन 3. हा क्वेश्चन जर अबकडे असते तुम्ही चुकता असता 100%. मी तिथं क्लिअर नव्हता. सामान्य विधेयक व कन्सेंट पाहिजे किंवा नाही. ते आहे ते आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढे. क्वेश्चन नंबर 38. कोणते विधान चुकीचे आहे? संयुक्त बैठकीची तरतूद केवळ सर्वसाधारण विधेयक आणि वित्त विधेयकासाठी लागू आहे, मनी बिलसाठी नाही. बरोबर. लोकसभा विसर्जित झाल्यामुळे विवादित विधेयक लोप पावले असेल तर संयुक्त बैठक बोलावता येत नाही. बरोबर आहे का? लोकसभा जर विसर्जित झाली तर विधेयक लोप पावले असेल तर संयुक्त बैठक बोलावता येत नाही. तर वाचू आपण. संयुक्त बैठक बोलावण्याची इच्छा सूचित केल्यानंतर लोकसभा विसर्जित झाली असेल तर संयुक्त बैठक बोलवता. बरोबर. आता इथे वाचू आपण. राष्ट्रपतीने संयुक्त बैठक बोलवण्याची इच्छा सूचित केली, त्यानंतर लोकसभा विसर्जित केली. म्हणजे पहिले ऑर्डर कोणाचा आलेला आहे? राष्ट्रपतीचा, आणि त्याच्यानंतर मग विसर्जित झाली तर चालते. ठीक आहे, लक्षात घ्या, चालते त्या केसमध्ये. तुम्हाला सोपं सांगतो नवीन विद्यार्थ्यासाठी. बिल लॅप्स. विषय कसा चालू आहे? बिल लॅप्सचा. तेव्हाचा लोकसभा विसर्जित होते तेव्हा. फक्त 3 केसमध्ये विसर्जित होत नाही, लक्षात घ्या. कोणत्या 3 केसेस आहे? सगळ्यात पहिले, कोणतंही बिल तर पहिल्यांदा राज्यसभेत इंट्रोड्यूस झालं. पहिलं बिल डायरेक्टली पहिल्यांदा कुठे राज्यसभेत इंट्रोड्यूस झालं, आणि तेव्हा त्यानंतर लोकसभेमध्ये काही त्याचं देणं घेणं नाही. त्या केसमध्ये लोकसभा जरी विसर्जित झाली तरी ते बिल पुढच्या सभागृहामध्ये कंटिन्यू होतं. पहिली केस. दुसरी, त्या केस संदर्भात, त्या बिला संदर्भात दोन्ही गृहामध्ये मतभेद आहे, आणि त्या केसमध्ये संयुक्त बैठक ही ऑर्डर केली कोण? राष्ट्रपतीनं. त्या केसमध्ये जे आहे सुद्धा लॅप्स होत नाही. आणि तिसरी कोणती केस? की जर दोन्ही बिलामध्ये दोन्ही गृहामध्ये मतभेद आहे आणि त्यांनी राष्ट्रपतीच्या विचारार्थ ते राखून ठेवलं, तर त्या केसमध्ये लोकसभा विसर्जित झाली तरी बिल लॅप्स होत नाही. बाकी सगळ्या केसमध्ये होतं. मी जर म्हणाल तर टोटल 7 केसेस आहे ना, तर त्या 4 कोणत्या होतात ते करू नका, कोणत्या केसमध्ये होत नाही ते करा. ठीक आहे. तर त्या अनुषंगानं चुकीचं म्हटलं, याचं उत्तर काय? दोन्ही सभागृहाच्या एकदा चेक करतो मी. नंबर 38 4 आहे याचं उत्तर. वरीलपैकी एकही नाही. त्या विधेयकासाठी बिल नाही, संयुक्त बैठक बोलावता येत नाही, आणि त्या अनुषंगाने. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 40. 39 ना. बघा, एक्झॅक्टली मी मुद्दाम लागोपाठ 2 क्वेश्चन त्याच अनुषंगाने डिझाइन केलेले आहे आपण. तुम्हाला लॅप्सचं जे आहे पारित झालं पाहिजे, त्या अनुषंगाने समजलं पाहिजे. त्यामध्ये लोकसभेत पारित न झालेले परंतु मांडलं कुठे आहे? राज्यसभेत. म्हणजे याचा अर्थ पहिल्यांदा इंट्रोड्यूस कुठे केलाय? राज्यसभेत. दुसरं, सदने संस्थगित झाल्यास, हा क्वेश्चन चांगला आहे. तुलनात्मक अभ्यास कोणता? घटनेचा. मग ची, ब्रिटनची आणि भारताची. इथे बघा, सदने संस्थगित झाल्यास संसदेतील प्रलंबित विधेयक व्यवगत होतात. ही केस ब्रिटनच्या राज्यघटनेसाठी, आपल्यासाठी नाही. इथं काय म्हटलंय? सदने संस्थगित झाली म्हणजे काय? फक्त जे अधिवेशन भरते दरवेळचं ते संपलं. तर ते संपल्यानंतर डिरेक्टली लॅप्स होतात का आपल्या इथे? नाही. पुढच्या अधिवेशनात लॅप्स होते. लोकसभा विसर्जित झाली तर लॅप्स होते. लक्षात घ्या, समजून घ्या फरक कृपया. ठीक आहे. इथे सदने संस्थगित झाल्यास प्रलंबित विधेयके पुढच्या अधिवेशनात पुन्हा कंटिन्यू होतात. त्यामुळे हा सेंटेन्स चुकीचा आहे. पहिलं बरोबर आहे, फक्त अ याचं उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40. त्यासाठी होमवर्क आहे वाटल्यास तुम्ही बघू शकता की सदने संस्थगित आणि मग लोकसभेचं विसर्जन याचा एक चार्ट काढून दिलेला आहे आपल्या क्लासच्या नोट्समध्ये, वाचून घ्या. क्वेश्चन नंबर 40 सांगा काय म्हणते आहे? संसद आणि राज्य विधिमंडळ है ना, त्यामध्ये समान प्रक्रिया नाही म्हणते आहे. कोणत्या बाबत समान प्रक्रिया नाही? कॉमन प्रोसिजर नाही आहे. सगळ्यात पहिले अर्थविधेयक नाही कोणत्याही सभागृहात पास केले जाते. ठीक आहे. दुसरं, अर्थ म्हणजे मनी बिल सोडून म्हणते. तर अर्थविधेयक फक्त कनिष्ठ सभागृहातच म्हणजे प्रथमतः सादर केले जाते, आहे ना. विशेषाधिकार आहे विधानसभेचा आणि इकडे वर लोकसभेचा. सामान्य विधेयक कोणताही मंत्री अथवा खासगी सदस्याद्वारे सादर केले जाऊ शकते. तिन्ही बाबत कॉमन प्रोसिजर आहे. चौथ्या स्टेटमेंटमध्ये आपण कधीही ऐकलं नाही की जॉईंट सिटिंग आहे कशाची? विधान सभेची. म्हणून मग इथे संयुक्त बैठक असल्यामुळं तिचं आहे. समान प्रक्रिया नाही. आन्सर ऑप्शन 4 फक्त ड. अन्याय थोडा आज कठीण वाटला असेल तुम्हाला पेपर, पण मुद्दाम त्या अँगलनं सेट केलेला आहे
तुमचा जर क्वेश्चन आला याच्या पुढं संसदेचा तर नाही चुकला पाहिजे. बेसिक गोष्टी सोडून दिलेल्या एकदम त्यावर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 41. वाटल्यास घेऊ आपण नंतरच्या कॉम्प्रेसिव्ह टेस्टमध्ये कव्हर करू. 41 बघा. विधानसभेच्या विसर्जनानंतर विधेयके रद्द करण्याच्या संदर्भात स्थितीबद्दल योग्य विधाने निवडा. विधानसभेने मंजूर केलेले परंतु विधान परिषद प्रलंबित असलेले विधेयक रद्द होते. रद्द होते का? रद्द होत नाही. आताच बघितलं आपण. जसं वर आहे राज्यसभेचा विशेषाधिकार, तसा खाली कोणाचा विशेषाधिकार आहे? विधान परिषदेचा. तर विधान परिषदेत प्रलंबित असलेले परंतु विधानसभेने मंजूर न केलेले विधेयक रद्द होते. काय म्हणते? विधान परिषद प्रलंबित असलेले, हेच रिपीट केलाय, रद्द होत नाही. तिसरं, विधानसभेने संमत केलेले किंवा दोन्ही सभागृहांनी पारित केलेले विधेयक राज्यपाल किंवा राष्ट्रपतीच्या संमतीसाठी प्रलंबित असेल तर ते विधेयक रद्द होत नाही. रद्द होण्यासंदर्भात विचारलं का? योग्य विधाने है ना. वाचू द्या मला. विधानसभेने संमत केलेले किंवा दोन्ही सभागृहांनी पारित केलेले विधेयक परंतु राज्यपाल किंवा राष्ट्रपती संमतीसाठी प्रलंबित असेल तर विधेयक रद्द होत नाही. रद्द होते याचं उत्तर आहे मित्रांनो. याचा आन्सर ऑप्शन आहे अ आणि ब योग्य आहे. ठीक आहे. नाही 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 थांबा दोन. 41 ए आणि सी योग्य आहे याच्यातलं. ए आणि सी तुमचं म्हणणं बरोबर. रद्द होते हे बरोबर आहे. इथे रद्द होत नाही. त्या अनुषंगाने हे सेंटेन्स करेक्ट करून घ्या. आणि सी सेंटेन्स बरोबर आहे. लॅप्स पॉलिसीचा आन्सर ऑप्शन 2 आहे. माय मिस्टेक. ए आणि सी फक्त. ठीक आहे. 42 मी रद्द करणार नाही, लक्षात घ्या. फक्त हे काय टायपिंग मध्ये थोडी मिस्टेक झालेली आहे. 42 फक्त आहे. वाचताना तुम्हाला त्रास गेला असेल. बाकी क्वेश्चन तो बरोबरच आहे. हा मनान रद्द. ठीक आहे. नेक्स्ट बघा. क्वेश्चन नंबर 42. कोणते विधान बरोबर नाही? वाचू आपण. मी कालच्या लेक्चरला तुम्हाला होमवर्क दिलं होतं. कोणतं? 200 आणि 201. 200 मध्ये जे आहे सगळी राज्यपालाची प्रोसिजर आहे. 201 मध्ये राष्ट्रपती त्याच्यावर ऍक्शन घेईल. ठीक आहे. तर काय म्हणते? 200 अन्वये राज्यपाल विधेयक राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवू शकतात. ठीक आहे. त्या संदर्भात पुनर्विचारासाठी परत पाठवण्यास राज्यपाल निर्देश देऊ शकतात. दुसरं सेंटेन्स सुद्धा बरोबर आहे. तिसऱ्या मध्ये काय म्हणते? जर ते विधेयक राज्य विधिमंडळाने पुन्हा दुरुस्तीसह अथवा दुरुस्तीशिवाय मंजूर करून पुन्हा राष्ट्रपती सादर केल्यास मंजुरी देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक असते. सांगा बरोबर आहे का? आपण काल बोललो होतो. इव्हन परवाच्या लेक्चरला राष्ट्रपतीच्या अनुषंगाने जेव्हा आपण व्हेटो डिस्कस केले होते, त्या व्हेटोमध्ये सांगितलं होतं की ॲब्सोल्यूट व्हेटो हा स्टेट बिलवर कंप्लीट असतो. म्हणजे स्टेट बिल किती वेळा पुनर्विचारार्थ पाठवू दे. बरोबर आहे. जसं राज्यासाठी आपल्याला माहिती आहे कोणती घटना दुरुस्ती आहे? 42वी आणि 44वी. 42वी मध्ये म्हटलं होतं बंधनकारक, 44वी म्हटलं एकदा पुनर्विचारार्थ. तसं मात्र राज्य विधेयकाबाबत आहे का? नाही. राज्य विधेयक हे किती वेळा परत परत पुन्हा डायरेक्टली ॲब्सोल्यूट व्हेटो राष्ट्रपती वापरू शकतात. आणि म्हणून आता जे ज्युरिस्डिक्शन रिसेंटली तामिळनाडू केस झाली होती 3 महिन्या अगोदर. तामिळनाडू केसमध्ये याचा संदर्भ घेऊनच फटकारलं होतं सुप्रीम कोर्टानं स्टेटला. की असं कसं? राष्ट्रपती जरी आहे, तर राष्ट्रपती एक रबर स्टॅम्प आहे. आणि ॲक्च्युअली स्टेटमध्ये एक्झिक्युटिव्ह कोण आहे? मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ. म्हणून मग तामिळनाडूच्या राज्यपालाच्या केसमध्ये याबद्दल सुप्रीम कोर्ट बोललं होतं. ठीक आहे. आन्सर ऑप्शन याचा 3 आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 43. अप्रोप्रिएशन बिल चांगलं पाठ करा. त्या अनुषंगानं तुम्हाला सेम 112 पासून 116 हे आर्टिकल चांगले करून ठेवा. तसं तर आपल्याला माहित आहे 90 ऍड केलं तर डायरेक्टली भेटतात. 114 अप्रोप्रिएशन बिल आहे, ते 204 आहे. त्या बचं उत्तर 3 आहे. 4 3 2 1. बाकी जोडून घ्या. 203 अंदाजपत्राबाबत कार्यपद्धती आहे. नंतर जी आहे इकडे 4 3 205 पूरक अतिरिक्त, जसं तिकडे किती आहे 115 ॲडिशनल सप्लिमेंटरीच्या अनुषंगानं. आणि एकमेव मी म्हटलं होतं मागे 116 मध्ये काय दिलेलं होतं? एक्सेप्शनल ग्रँट, अपवादात्मक अनुदाने. बाकी सर्व अनुदाने कुठे आहे? 115 मध्ये. फक्त अपवादात्मक, ते अपवाद आहे ना स्वतः, असं लक्षात ठेवा. मग ते कशात आहे? 116 मध्ये. तसं इकडे लक्षात ठेवा 206 मध्ये तेच आहे. एक अनुदाने, प्रत्यानुदाने, अपवादात्मक. ओट ऑफ क्रेडिट कशावर आहे? ओट ऑफ अकाउंट 116 मध्ये. इथेच इकडे कुठे आहे? 206 मध्ये. 90चा रूल लक्षात ठेवा, सरांनी सांगितलेला. आन्सर ऑप्शन 43चा 2. नेक्स्ट पुढे क्वेश्चन नंबर 44. यस.
आता इथे थोडंसं तुम्हाला अवघड जाऊ शकते. मात्र काय आहे माहिती आहे का, 2021च्या कंबाईनमध्ये एकदा आयोगानं क्वेश्चन विचारलेला आहे समित्याबाबत. ते युजली हा तुमचा एरिया नाही आहे फोकस एरिया, पण करून घेऊ आपण, कारण की 3च समित्या आहे: वित्तीय समित्या, लोकलेखा, लोकअंदाज आणि आपली सार्वजनिक उपक्रम. त्यातल्या त्यात सर्वात जास्त आयोगाचा विचारण्याचाही कल लोकअंदाजवरच आहे. म्हणून हे इथून पुढचे 3-4 क्वेश्चन मी समित्यावर घेतलेले आहे. एक क्वेश्चन तुम्हाला कंबाईन 2019च्या अगोदर विभागीय समित्यावर सुद्धा विचारलेला आहे आयोगानं. म्हणून मग 1-2 क्वेश्चन विभागीय समित्यावरचे आहे. क्लिअर? इथून पुढे आता समित्यावर क्वेश्चन चालू होतात. बघू आपण. लोकलेखा समिती स्थापना 1921 आहे, आपल्याला माहित आहे. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यानुसार. सध्या स्थितीत लोकलेखा समिती 22 सदस्याची मिळून बनली आहे. लोकलेखा आहे 22, टोटल 15 आणि 7. 15 लोकसभा, 7 राज्यसभा. लोकलेखा समिती सदस्याचा कालावधी 5 वर्ष आहे का? नाही. किती आहे? 1 वर्षासाठी. आणि मंत्री निवडले जाऊ शकतात का? नाही, निवडले जाऊ शकत नाही. बरोबर म्हटलं आहे. त्या अनुषंगानं हॅशटॅग आहे हा. बरोबर करून घ्यायचं. उत्तर पाहिजे होतं फक्त ओनली बी. ओनली बी जर असतं तर हा क्वेश्चन बरोबर असता. फक्त ब करेक्ट आहे. नेक्स्ट 45. ठीक आहे. आता आहे अंदाज समिती. अंदाज समिती आपल्याला माहिती आहे जॉन मथाई. त्यानुसार मग ॲक्वर्थ समिती सुद्धा आहे त्या अनुषंगानं. जॉन मथाई 1950 मध्ये झालेली आहे. दुसरं, सर्व 30 सभासद कोणाकडून असतात? लोकसभेकडून निवडून दिले जातात. म्हणून म्हटलं जाते, असा जर आला याच्या जागी सर्व सदस्य हे कनिष्ठ सभागृहातून असतात तर सेंटेन्स बरोबर असेल. तिसरं, मंत्री सदस्य म्हणून निवडून येऊ शकत नाही. बरोबर आहे. ही समिती कार्यक्षमता आणि काटकसर या संदर्भात पर्यायी धोरण सुचवते. बरोबर. आन्सर ऑप्शन अ, ब, क, ड बरोबर. बघा, बरोबर पहिले लोकलेखा, नंतर लोक अंदाज. आय थिंक पुढचा क्वेश्चन विभागीय समित्यावर. क्वेश्चन नंबर 46. सांगा, इथेच रिव्हिजन कमी पडते आपली. वेळेवर सदस्यच नाही आठवत आपल्याला, ब्लँक होतो आपण टोटली, आणि तिथं आठवून पाहतो मग. गेले 3 क्वेश्चन. विभागीय स्थायी समित्या 24 असून त्यापैकी 8 राज्यसभेच्या अंतर्गत आहे, लक्षात ठेवा. 16 लोकसभेच्या आहे आणि 8 कशाच्या आहे? राज्यसभेच्या. लोकसभेच्या नियम समितीच्या शिफारशीनुसार स्थापन झाल्या. इथं डाऊट घेऊ नका, बरोबर आहे. नियम समितीनं सांगितलं होतं रूल्स. सदस्य संख्या 30 असून त्याची निवड लोकसभेच्या व राज्यसभेच्या आहे का? ठीक आहे, आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या टोटल किती आहे? 31. 31 पैकी टोटल 21 लोकसभेचे आणि 10 राज्यसभेचे. आधी याची सदस्य संख्या किती होती? 45. 30. ठीक आहे. विभागीय स्थायी समित्या 24, 8 नियम समिती आणि टोटल सदस्य. ठीक आहे. इथे अ, ब, क सत्य. आन्सर ऑप्शन 46चं 3. काय म्हटलं? हो, 31 पाहिजे होतं ना. अ आणि ब सत्य आहे. सॉरी, अ आणि ब सत्य आहे. 31 पाहिजे होतं. ते 45 लक्षात ठेवा. जुनी संख्या एकदा विचारलेला आहे, पण आता हेच लक्षात ठेवा. काल कन्फ्यूज झालो. ठीक. 31. नेक्स्ट 47. सार्वजनिक उपक्रम समिती. सगळ्या समित्या कव्हर केलेल्या आहे. तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई, नाही आपल्याला माहित आहे, त्या अनुषंगानं. ठीक आहे. कृष्ण मेनन समिती 1964. ठीक आहे. सध्या स्थितीत 15 सदस्य तर नाही मित्रांनो, इथे हा जर शब्द नसता तर कदाचित बरोबर असतं. आधी या समितीत 15 सदस्य होते, 10 लोकसभेतून, 5 राज्यसभेतून. सध्या मात्र अगेन कुठे आहे? इथे 22 सदस्य आहे, 15 लोकसभेतून आणि 7 राज्यसभेतून. चांगला क्वेश्चन आहे, खूप स्टार करा, महत्वाचा आहे. तिच्या राज्यसभेतून आलेल्या सदस्याची अध्यक्ष म्हणून नियुक्ती होऊ शकते नाही. तर कंपल्सरी हे जे 15 असतात ना सदस्य लोकसभेतून, त्याच्यातूनच एक अध्यक्ष असावा. ही स्टार फॅक्ट आहे, महत्वाची आहे. की सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये तरी प्रिलिम्सला कामी नाही आला हा क्वेश्चन, मेन्सला कामी येईल. त्यामुळे 100% चांगला करा. आणि घटनात्मक दृष्ट्या या समितीचे अहवाल हे शासनावर बंधनकारक असते का? रादर ह्या तिन्ही कमिट्या ऍडवायझरी असतात, त्याचा बंधनकारक वगैरे नाही आहे, नसतात. ते विचारलाय बरोबर तर कोणता आहे? पैकी एकही. पुढचा इथेच घेऊन घेऊ आपण. कोणते विधान अयोग्य आहे? सर्वसाधारणपणे सार्वजनिक उपक्रम समितीच्या अहवालावर सभागृहात चर्चा होत नाही. ठीक आहे. आणि लोकलेखा समिती मुख्यतः लेखा परीक्षण अहवाल तपासते. लोकलेखा अयोग्य म्हटलंय. अ आणि ब दोन्ही नाहीत. 48चं उत्तर 3 आहे का? कोणी 4 वाले?
ठीक आहे, तर करू नका. 48चं उत्तर इथे विचारलं काय अयोग्य, इथेच तुमचा क्लिक झाला पाहिजे. चांगले मॅनर्स लावा, टेस्ट सिरीजमधूनच ते लागतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 49. लास्ट क्वेश्चन्स. विधिमंडळ समितीबाबत कोणते विधान बरोबर नाही? हा मी तुम्हाला प्युअरली मेन्ससाठी दिलेला आहे. तसा हा प्रिलिम्सला विचारणार नाही. कारण की जे आहे राज्यसेवेच्या मेन्समध्ये पेपर 2 मध्ये हा भाग आहे ॲक्चुअली. ए-एस-ओ मेन्समध्ये म्हणजे आपल्या कंबाईनच्या मेन्समध्ये तो रिपीट झालेला नाही. तर इथे बघा, महाराष्ट्राच्या विधिमंडळ समित्या. मेन्सच्या सिलेबसमध्ये ना शेवटची ओळ आहे तुम्हाला, संसदेच्या शेवटची. महाराष्ट्राच्या विधिमंडळ समित्या. फक्त एकच लक्षात ठेवा आणि दोन्ही वेळा आयोगाने क्वेश्चन तिथेच विचारला एक्झॅक्टली. वर जसं केंद्रात आपण जातो, लोक अंदाज समिती आहे. लोक अंदाजमध्ये फक्त कुठले कनिष्ठ सभागृहातले. मात्र महाराष्ट्राची जे लोक अंदाज समिती आहे त्याच्यामध्ये टोटल 29 सदस्य असतात. दोन्ही सभागृहातले 25 आणि 4 23 आणि 6. आलं लक्षात? त्या अनुषंगाने लक्षात ठेवा, इथे दुसरं सेंटेन्स चुकीचं आहे. या समितीचे सर्व सदस्य फक्त विधानसभेतील सदस्य असतात नाही. 23 सदस्य विधानसभेचे असतात, 6 सदस्य विधान परिषदेचे असतात. त्यामुळे आन्सर ऑप्शन 2 चुकीचा आहे. बरोबर नाही म्हटलं होतं. आन्सर ऑप्शन 2 आहे. समजलं का? बाकी जवळपास सेमच आहे. फक्त 2 ठिकाणी आयोगाने क्वेश्चन विचारले आहेत. तो हाच एरिया आहे, की अंदाज समिती वर केंद्रातली फक्त कनिष्ठ सभागृहाची असते. महाराष्ट्राची तशी नाही. टोटल 29 सदस्य आहे, लक्षात ठेवा. चार्ट काढून घ्या वाटल्यास. 23 आणि 6. 23 विधानसभा आणि 6 विधान परिषद. देन लास्ट क्वेश्चन 50. यस. सांगा कोणता आहे? कोणता समावेश असतो? कोणत्या समित्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाचा? शॉर्टकट लिहून घ्या. फॉलो. काय? त्यामध्ये जे आहे ना सगळ्यात पहिले अलोअन्स. अलोअन्स, तर लायब्ररी, तर हा शेड्यूल कास्ट एस-सी एस-टी, एस-सी-एस-टी अनुसूचित जाती जमाती समिती, नंतर अलोअन्स समिती, अलोअन्स बघून घ्या मराठी शब्द, तर लायब्ररी समिती, ठीक आहे. नंतर ऑफिस ऑफ प्रॉफिट समिती, ऑफिस ऑफ प्रॉफिट समिती, आणि चौथी आहे वुमेन्स महिला समिती. या समितीच्या अनुषंगानं ह्या आपण काय म्हणू शकतो त्याला संयुक्त समित्या असतात. विचारलं तो जर तुम्हाला की दोन्ही सभागृह म्हणजे संयुक्त समित्या. अनुसूचित जाती जमाती आहे आणि महिला सबलीकरण आहे. बाकी ब क ड ई नाही. उत्तर काय अ आणि ब. आन्सर ऑप्शन 4. एस-सी एस-टी, विमेन्स, अलोवन्स, लायब्ररी आणि द ऑफिस ऑफ प्रॉफिट. ओके, करा स्कोर, करा कॅल्क्युलेट. हॅशटॅग आपला फक्त एक झालेला आहे 44 नंबरचा. बाकी तुमचा स्कोर आउट ऑफ 49 सांगावा लागेल तुम्हाला. कोणता? 18वा पुन्हा. विधान परिषद कायमचे सभागृह. बरोबर आहे. बरोबर आहे म्हणते, फक्त अ आणि ब बरोबर. 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. सर्व सदस्य विधान परिषदेतले नसतात. 5 षष्टमांश असतात. नाही, मग तुम्ही जे म्हणता 6 प्रशासकीय उपाध्यक्ष 6 सदस्य नाही, चुकीचा आहे तो. 100%. नाही नाही, 100% चूक. हो ना, तर 1/6 घेतात ना ते. मग ऍक्च्युली आपली जी विधान परिषद सदस्य संख्या आहे टोटल 78 नुसार मग 1/6 म्हणजे तेवढे येतात. शिक्षक मतदारसंघातून 6 सदस्य एकाच 12 येतात. पदवीधर आणि शिक्षकातून किती आहे रेशो? एकाच 12चा. 78च्या एकाच 12 काढा तुम्ही, कॅल्क्युलेशन करा. काय तो द सेंटेन्स नाही आहे बरोबर. अ ब बरोबर असेल, अटकाचं आहे ते कन्फर्म आहे. पण फक्त 2 क्वेश्चनचं ते जे मी कन्फ्यूज झालो तो लॅप्सच झालं, बाकी ठीक आहे. सांगा लवकर. काल 48 वर टॉपर होता आपला. आज किती आहे? आउट ऑफ आउट 40. यस. 36.
सॉल्व नाही केला लास्ट, ठीक आहे चालेल, काही हरकत नाही. 41 वर आहे आज. मुद्दा फक्त एवढा लक्षात घ्या की संसद जास्त सिरियसली नाही घ्यायचं आपल्याला. तुम्ही काय करायचं आहे, फक्त एवढे जर आपण 50 क्वेश्चन गो थ्रू केले आणि बेसिक जरी केला प्रिपेअर तरी चालेल. त्याच्या पायी जर पहिले 11 चॅप्टरचं वेटेज आपण बघितलं कंबाईन मध्ये, तर तुमच्या लक्षात येईल जवळपास 60% तरी म्हणता येईल आपल्याला. 40 to 50% वेटेज कशाला आहे, पहिल्या 11 चॅप्टरला आहे. म्हणजे आर्टिकल 1 ते 52 पर्यंत घेतलं तरी आपण. मग नंतर इकडे जसं जातं आपण सिलेक्टिव्ह टॉपिक होतात इकडे. आणि ते पण मी डेफिनेटली सांगतो, पुढचे जे टॉपिक असतात संविधान उचलण्याचे ट्रेंड हा नेहमी करंटचाच असतो पॉलिटीसाठी. ते जर भाषेवर क्वेश्चन गेला तर मग कुठेतरी बोलत आहे भाषेविषयी, है ना, आणि बोलत असतात ते त्या अनुषंगानं, म्हणून लक्षात ठेवा. म्हणून पहिले 11 चॅप्टर बेसिक ते आपली जबाबदारी आहे. तिथूनच तुमचे 50% मार्क्स येऊन जातात आरामात. उर्वरित 50% हे डिपेंड आहे की करंट तुमचं किती प्रॉपर आहे. परिक्रमातलं राजकीय व घटनात्मक सेक्शन जरी तुम्ही करत आलात 1 वर्षापासून, तर तुमच्या लक्षात येईल का कोणते टॉपिक चर्चेत आहे, आणि मग कोर पॉलिटी मधले तिथून कुठेतरी लिंक तुम्हाला लागून जाईल. जेव्हा मी तुम्हाला म्हटलं की 3 क्वेश्चन संसदेतले एकदाच कंबाईन मध्ये आलेले होते, तेव्हा कारण काय, तेव्हा फार जास्त चर्चेत होतं. समजलं? त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काम नाही. पुढचे 51 पासून डिक्टेट करतो बघा. 51 आपले एक्स व्हेरिएबल सुरू आहे. उद्याचा टार्गेट आपलं ॲव्हरेज आहे, त्यानंतरचा एजेस आहे. बघा 51 संजय परीक्षेपेक्षा तिप्पट वेगाने, तर याचं उत्तर सरळ 2-9 येतं. आता इथे हा पेन न घेता बँकिंगवाल्यासारखा सोडवण्याचा प्रश्न होता. प्रश्न विचारला होता तुम्हाला, परेश हे मिनिटात करेल, आणि प्रश्न वाचा, परेश निलेशपेक्षा 5 पट वेगाने चालतो. सेंटेन्स आहे. मग जर हा 45 आहे तर 9 45. डायरेक्ट आन्सर ऑप्शन येतं 2-9. पहिलं मॅथ्सचा क्वेश्चन 51चा 9. 52 घ्या. त्यात कोणीही एचसीएफ एलसीएम काढू नये. एचसीएफ ज्यानं काढला त्याचा प्रश्न चुकला. हा प्रश्न होता एक्स व्हेरिएबलचा. पहिले एक्स मानू 768 विद्यार्थ्यांना रांगेत उभे राहण्यास सांगितले आणि 1/3 ची रांग केली. त्यानुसार जर तुम्ही गेला तर तुम्हाला भेटतं उत्तर एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 2304. 2304 हा कोणाचा स्क्वेअर रूट आहे, 48चा. 48 तर ऑप्शन 2. 53 युजली हा पझलचा क्वेश्चन सोडवण्याची टेक्निक काय आहे, ऑप्शन न चेक करा डायरेक्टली. ऑप्शन न, हे नेहमी लक्षात ठेवा. 53 बद्दल मी सांगतो टेक्निक. 53 नंबर जेव्हा असाच क्वेश्चन जो आहे ना आयोगाने विचारला फुलाचा, एक भक्त गेला मंदिरात, फुले घेऊन गेला, एक एक पायरी चढतो किंवा एक एक मंदिर बदलतो, तेव्हा एवढे एवढे शिल्लक राहतात, आठवते? त्याही क्वेश्चन मध्ये बघू शकता तुम्ही. आता 3दा क्वेश्चन विचारले आहे, ते होल नंबरच त्याचा आन्सर आहे. त्यामुळे तुम्ही सुरुवात कशी करायची या प्रश्नाची, जसं आता इथे ऑप्शन मध्ये बघा तुम्ही, 100 104 96 92. 100 जर हा चौथ्या ऑप्शन मध्ये असला ना, मी तरी तोच चेक केला असता. नेहमी लक्षात ठेवा, या पझल मध्ये नेहमी उत्तराची सुरुवात करताना गृहीत धरताना होल नंबर घ्या. जसं याच्यात बघा 100 न सुरू करा तो क्वेश्चन सॉल्व्ह करणं, खूपच येईल डायरेक्टली. एक्सच्या मध्ये मांडणी करू नका. एक्स मध्ये मांडणी कराल तर 5-6 स्टेप होतात. 5-6 स्टेप केला म्हणजे याचा अर्थ 2 क्वेश्चन कॉम्प्रोमाइज झाले. आलं लक्षात? त्यामुळे डायरेक्ट 100 घ्या. 100चे अर्धे केला 50, पहिल्या 48 आले, मग शिल्लक राहिले -2 गेले, शिल्लक राहिल्या 26. आन्सर ऑप्शन येतं पहिलं 100. समजत आहे? 54 7 ने गुणून 5 ने भागायचे त्याऐवजी चुकून. तर ह्या नेहमी या टाईपच्या फॉर्मॅटमध्ये नेहमी लक्षात ठेवा, हा प्रश्न मागून सोडवायचा, हा पहिले नाही सोडवायचा. कसा की चुकून काय झालं तिथून सुरुवात करा. तर मग x इंटू 5 x इंटू 5 आणि मग डिवायडेड बाय 7 इक्वल्स टू किती आहे 25. तुम्हाला भेटतं उत्तर, व्हॅल्यू भेटते 7, जे काही असेल x ची व्हॅल्यू, आणि x ची व्हॅल्यू पुट डाऊन करा, 7 7 49. आन्सर ऑप्शन येतात 55. चेंडू आणि रॉकेट दिवाळी झाली राजेश आणि राकेश आणि राजेश, ठीक आहे. तर त्यामध्ये एका रॉकेटची किंमत किती, 700 न x इक्वल्स टू 700 भेटतो तुम्हाला आन्सर. तर उत्तर येतं 3 210 रुपये. 56 यस 56 बद्दल लक्षात ठेवा. अशा टाईपच्या एक्झाम्पल मध्ये काय करायचं, तुम्हाला 4 उमेदवार आहे, बरोबर आहे. मग 4 उमेदवाराच्या अनुषंगानं उमेदवार जो जिंकलाय तो किती गृहीत धरा x. मग दुसरं काय म्हणते आहे की इतर व्यक्तीला मिळालेली मतं काय अनुक्रमे 52 78 आणि 102. कमी भेटलेली आहे ना त्याच्यापेक्षा, जिंकणारा उमेदवार याच्यापेक्षा कमी भेटली आहे, म्हणून मग x मायनस 52 प्लस x मायनस 78 प्लस x मायनस 102, ठीक आहे, इक्वल्स टू किती आहे 900.
72. बस हे समीकरण सोडवा, उत्तर मिळून जाईल. कन्फ्यूज व्हायचं काम नाही. असं समीकरण मांडता आलं पाहिजे अशा टाईपच्या उदाहरणामध्ये. 56चं उत्तर आहे 4 नंबर. जिंकलेल्या उमेदवाराला 301 मते मिळाली. हे समीकरण सॉल्व्ह करा. 4x भेटते तुम्हाला डायरेक्टली. हा 300 आपला ॲडिशन तिकडे जाते. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन नंबर 57. उत्तर 2 आहे. 58 बघा. हा क्वेश्चन तुम्हाला सेम क्वेश्चन 3 पॅटर्ननं वेगवेगळ्या एक्झाममध्ये रिपीट झालेला आहे. एकदा तुम्हाला विचारला हा क्वेश्चन पोलवर, की हा पोल आहे चिखलात, आठवते का? चिखलात गेलेला आहे, अर्धा पाण्यात आहे, अर्धा वर आहे. सेम असा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय पालीवर. पालीची शेपूट आहे, धड आहे आणि मधलं अंग आहे. आणि तिसऱ्यांदा आता हा विचारलाय माशा संदर्भात. तो काही आपला मासा आहे, बरोबर आहे ना? हा त्याचा मासा आहे. त्या अनुषंगानं तिन्ही वेळेस सेम करायचं आहे तुम्हाला. x+9 आणि 9 हे जर तुम्हाला व्हॅल्यू भेटल्या तर तुम्हाला डायरेक्टली याचं उत्तर येतं. आन्सर ऑप्शन याचं काय येतं? 48 सेंटीमीटर. 58चं उत्तर आहे 2, 48 सेंटीमीटर. 59 सेम तसं करा जसा उमेदवार केला आपण निवडणुकीचा x-52 तसं इथे करा, की नेमके 12 वगळून सर्व चेंडू निळे आहेत. मग एखादा तिथंच टेन्शनमध्ये येते. तसं करायचं आहे का? नाही. डायरेक्टली x-12, x-21, x-20, x-90 इक्वल्स टू इथं आता दिले आहे का 972? नाही. इक्वल्स टू काय गृहीत धरा? x. समीकरण सॉल्व्ह करा. x ची व्हॅल्यू मिळून जाईल तुम्हाला. तेच तुमचं उत्तर राहील. x इक्वल्स टू 20. 59चं उत्तर 2 आहे. 60 60चं 420 तिकडे विकली गेली प्रत्येकी 5 रुपये दरानं, तर इथं उत्तर येतं 3, 1610 रुपये. एकूण किती रक्कम प्राप्त झाली? सिंपल मल्टिप्लिकेशन आहे, काही करावं लागत नाही. तर एवढं लक्षात आलं पाहिजे. 1 रुपयाचा दर, 1/3चा दर. ठीक आहे. 60चं उत्तर आहे 3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 61 पासून तुमचं चालू होतं आता रिझनिंग. आपण रोजच्या पेपरमध्ये 10 मॅथ्स 10 रिझनिंग येतोय. आता याच्यामध्ये बघा 61 मध्ये आपल्याला खरे खोटे. आता खरे खोटे या लॉजिक आतापर्यंत आयोगानं 18-19 क्वेश्चन विचारलेले आहे. तर मी इथे मुद्दाम प्रॅक्टिस क्वेश्चन टाकलेले आहे तुम्हाला. त्यापुढे जेव्हा कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट होईल त्याच्यामध्ये मी आयोगाचे क्वेश्चन घेईल. हे प्रॅक्टिस क्वेश्चन आयोगाचे नाहीये. 61 मध्ये 3 नेते ही परिस्थिती आहे ना, आताची नाही आहे. तर उत्तर आहे 2. अपारदर्शक, कार्यकाळ पूर्ण कळेल आणि भ्रष्टाचारी आहे. याच्यामधून सिलॉलिझमचं लॉजिक लागतं तिथे जवळपास. 62 सांगा. तर शामराव नेहमी खोटे बोलत असेल तर कोणी निवडणूक जिंकली? फक्त एक व्यक्ती नेहमी खोटे. 63 सांगा. 4 नंबर उत्तर आहे. 63चं 4 नंबर. 64 4 नंबर उत्तर आहे. सर्व 5 विधाने सर्व 5 विधानाची आवश्यकता आहे. कोणती व्यक्ती? सर्वात वयाची व्यक्ती काढण्यासाठी. क्वेश्चन नंबर 65 आन्सर ऑप्शन 4. जिथे टेक्निक आहे तिथे मी सांगतो आहे. ते नाही आहे तिथं डायरेक्टली तुम्हाला याचा अर्थ सोडून द्यायचा आहे का ते? नाही, सोडवा. तर त्या टाइम लिमिटमध्ये सॉल्व्ह झाले नसेल तर तुम्ही सॉल्व्ह करा आणि जाणीवपूर्वक मग त्याचे उत्तर आहेच. आपल्याला माहिती आहे सोर्स सर्वांना माहिती आहे काय आहे. बरोबर आहे त्या अनुषंगाने. 66 सर्वात वेगवान सर्वात आज्ञाधारक. हा प्रश्न थोडा कठीण आहे. वेळ जाऊ शकतो या प्रश्नामध्ये. इथे तुम्हाला वाटतं पझल टेस्ट, लक्ष द्या. डिस्कस करू नका. जिथे तुम्हाला वाटतो पझल टेस्ट का जास्त वेळ जात आहे, जिथे तुम्हाला जी पझल तुम्हाला दोनदा वाचायला सांगितली त्याचा अर्थ लक्षात घ्या ती वेळ घेणार आहे. त्यामुळे ती स्किप करा. त्या तुलनेत मॅटर हे करत नाही कंबाईनच्या पेपरमध्ये 20 क्वेश्चन मध्ये की तुम्ही किती बरोबर सोडवता. महत्वाचं आहे की तुम्ही किती कमी वेळात बरोबर सोडवता. म्हणून नेहमी लक्षात घ्या तुमचं सिलेक्शन आणि तुमची चॉईस फार महत्वाची आहे मॅथ्स रिझनिंगच्या प्रश्नाची. तुम किती असेल एखादा महारथी त्याचा फारच जास्त स्ट्रॉंग आहे सर 20 पैकी 20 बरोबर आहे. तर गेल्यावर जर तुम्ही 12च बरोबर सोडून येत असाल आणि घरी आल्यानंतर मला सर मला 20 येत होते तर फायदा आहे का काही? नाही. हा सगळा मुद्दा कशाचा आहे? प्रायोरिटीचा. आज आपण बोलणारच आहे प्रायोरिटीवर है ना. प्राधान्य देता आलं पाहिजे की हा बरोबर आहे हाही बरोबर आहे. दोन्ही येतात मला पण कोणता कमी वेळात येतो मला बरोबर तो सिलेक्ट करा आणि तो सोडवा. त्याच्यासाठी काय लागेल तुम्हाला? प्रॅक्टिस. आणि हे प्रॅक्टिस तुमची आता रोज चालू आहे 50 दिवस है ना. बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 67 2 आहे त्याचं उत्तर. 68चं 4 आहे रत्ना. 9 1 नंबर. 66 राहिलं का? 4 नंबर आहे जॅनी आणि अमी. 66 4 67 2 68 4 69 1
70चं 1, ठीक आहे, 70चं 1. क्लिअर इथपर्यंत मॅथ्स आणि रिझनिंग सेक्शन डन आहे. नंतर आता घ्या सायन्स लागला आपला. बघा सायन्स एक्स्ट्रॅक्ट केला जाऊ शकत नाही. आता मी हा क्वेश्चन मी सुद्धा होतो या पेपरला, तर मी हा क्वेश्चन बरोबर सोडवला होता. वास्तविक पाहता सोर्समध्ये आहे का आपल्या, नाही. पण लॉजिक काय 71चं तुम्हाला विचारलं होतं, विच ऑफ द फॉलोइंग मेटल कॅन नॉट बी एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द ॲक्वियस सोल्युशन ऑफ इच साल्ट. आता सगळ्यात पहिले तर लक्षात आलं पाहिजे, आता पोटॅशियम मान्य आहे आपल्याला की हीट दिली तर साल्टमध्ये कन्वर्ट होते. पण तुमच्या इथे मी हे लॉजिक लावलं होतं की सोनार किंवा जे धातू काम करणारे कारमार आहे ते काय करतात, ते युजली बघा ऑरम आणि एजी आहे तेवढं तरी माहित असलं पाहिजे बा ना. एयू आणि एजीच माहित नसला तर कठीण आहे. मग एयू मला माहिती आहे गोल्डचा आहे, एजी अर्जंटम हा आपला सिल्वरचा आहे. म्हणजे सोन्या चांदीचा सोनार काम करतो, वितळवतो, त्याच्यापासून त्याला दागिने बनवता येतात. म्हणजे 100% 3 आणि 4 नाही केल्या जाऊ शकत नाही म्हणते. मग राहिला म्हटलं कॉपर आणि पोटॅशियम, तर मी 100% कॉपरची काय असतात भांडी पितळून भांडी बनवता येतात. मग आन्सर ऑप्शन फक्त एक राहिलं, दॅट इज पोटॅशियम. करा 71चं 1. ठीक आहे. जनरल सेन्स लावा. सायन्स हे तुम्हाला तुमच्या पुस्तकाच्या बेसिसवर फक्त 6-7 मार्काचं असेल मित्रांनो. बाकी जर तुम्हाला सायन्समध्ये 3-4 मार्क्सची लीड घ्यायची असेल तर सायन्स स्वतःला लावून घ्या, बरोबर येईल. बरोबर. नेक्स्ट 72 मेटॅलॉइड्स हे पाठ असलं पाहिजे. सिलिकॉन जर्मेनियम वगैरे आहे आपल्याला. 72चं आहे. 73 अगेन इथे कॉमन सेन्स होता. ॲटलीस्ट 2 ऑप्शन तरी तुम्ही लिमिट करू शकला असतात. विचारलं काय तुम्हाला, डेन्सिटीनुसार इन्क्रीजिंग ऑर्डर लावा. याचा अर्थ सगळ्यात जास्त डेन्सिटीवाला शेवटी पाहिजे. याचा अर्थ सर्वातला प्लॅटिनम सगळ्यात शेवटी पाहिजे. कोणते 2 ऑप्शन गेले, 3 आणि 4 गेले. अ आणि अ शेवटी आहे. मग आता इथे बघू शकता तुम्ही ब अ तर कॉमन आहे. एक कोणता करावं लागते आपल्याला, क आणि ड. आता इथे बघा कॉपरमध्ये आहे आणि लीडमध्ये आहे. या दोघात जर आपण गेलं तर साधारणतः लक्षात आलं पाहिजे लीडचा जे आहे डेन्सिटी जास्त असणार आहे. म्हणजे उत्तर 1 क ड ब अ. नेक्स्ट 74 कॅल्क्युलेशन आहे पण सोपा होता. बायन्स फोर्स आहे. बायन फोर्सवर बायन फोर्स काय शिकवतो आपल्याला, की एखादी वस्तू जर वजनाने जास्त असेल आणि त्याच्यावर होणारं पाण्याद्वारे अप्लाय केलेला व्हर्टिकल बायन्सी फोर्स कमी असेल, बरोबर आहे, तर ती वस्तू पाण्यामध्ये बुडून जाईल. बरोबर आहे. ती वस्तू जर हलकी असेल आणि त्याच्यावर व्हर्टिकल डाऊनवर्ड दिशेनं अप्लाय होणारा बायन्सी फोर्स जास्त असेल तर ती वस्तू तरंगेल. आणि जर इक्वल झालं सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे. त्या अनुषंगानं काय ते अर्धा बर्फ जो आहे आईस क्यूब हा पाण्यामध्ये असतो आणि आईस क्यूब अर्धा वर असतो, त्यावेळेस बायन्सी फोर्स इक्वल असते. ह्या 3 कंडिशन आहे, बरोबर आहे. ते तुम्हाला विचारलं होतं की 2 किलोग्रामची वस्तू आहे, तर टाकल्यास आणि त्याच्यावर जर बायन फोर्स अप्लाय केलं 40 न्यूटनचं, तर ती वस्तू काय करेल. इथं अप्लाय करायचा होता आपला फोर्स इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन. मग मास दिला होता 2 kg, ॲक्सेलरेशन 9.8. 9 गुणेला 9.8 इंटू जर आपण 2 केलं तर आपल्या लक्षात येते 38च्या दरम्यान आणि ऑलरेडी 40 न्यूटन हे जास्त आहे. त्याचा अर्थ पाण्यावर तरंगेल, कारण की बायन्सी फोर्स काय जास्त आहे, त्या वस्तूचं मास काय कमी आहे. आन्सर ऑप्शन 2. समजत आहे का. 75 सोपा होता. 5060 ले मी सांगितलं होतं तुम्हाला कालचे न्यूमरिकल्स मागच्या 2 टेस्ट मधले काय जुगाड. ठीक आहे. सर्वात महत्वाचं आहे भागाकार गुणाकार करून पाजा, काही फक्त कंबाईनला जास्त वेळ नका घेऊ. तर बस मास्तरनं सांगितलं कराल बसाल तिथंच राहिले. मॅथ्स रिंगचे क्वेश्चन सायन्स मध्येच करत बसा. 75 उत्तर 2. 5060 भागीला 5.5 करा, डायरेक्ट भाग जातो. 76 SI युनिट ऑफ व्हॉल्यूम इज एक्सप्रेस ॲज मीटर क्यूब. 76चं उत्तर 2. 77 सांगा. अगेन लॉजिक आहे. 1000 किलोग्राम मीटर क्यूब तेच काय होते, नथिंग बट 10⁻3. दोन्ही डायरेक्टली कॅन्सल झाला. 10⁻3 शिल्लक राहिला फक्त 8.9. ठीक आहे. पुढचं 78 कॅपिलरी फेनॉमेनॉन काय असते हे. कॅपिलरी फेनॉमेनॉनमुळे आज प्रत्येक वृक्ष हा जिवंत आहे पृथ्वीवरचा. कॅपिलरी फेनॉमेनॉनमुळे जुन्या काळामध्ये लोक जे आहे अंधारामध्ये दिवा ते उजेड बघू शकत होते. आपला जो कंदील म्हणतो आपण आहे ना, त्याला जी वात होती ती कोणती, कॅपिलॅरिटी प्रिन्सिपल होतं तिथे. जे आपण वरचं जडल्यानंतर ऑटोमॅटिक प्रत्येक वेळेस टाका लागत होतं का इन्सर्ट करायला लागत होतं, नाही, तो रॉकेल ऑटोमॅटिक वर जात होतं वातीमध्ये. ते जे आहे आणि तसं त्या पद्धतीनं पृथ्वीवर आपण आता हायवेवरचे वेगवेगळे वृक्ष पाहतो, त्यांना पाणी दिले जाते का वास्तविक पाहता रेग्युलर बेसिसवर नाही.
काही काही जंगलामध्ये बघू शकता तुम्ही पाणी दिल्या जाते का, मग उन्हाळाही सर्वाईव्ह करतात ते कशामुळं, कॅपिलॅरिटी. ते त्यांच्या दूर अंतरावर कॅपिलरी ऍक्शन थ्रू त्यांचे जे रूट्स असतात ते पाणी ऍब्सॉर्ब करतात. त्याला असते वॉटर टेबल आणि मग तिथे असते असेंट ऑफ सॅप. ठीक आहे. तर उत्तर काय 77चं सॉरी 78चं उत्तर आहे 4. अ ब क ड बरोबर. किंवा प्रज्वलित होतो, ब्लॉटिंग पेपर, झाडाचे नारळ आणि मुव्हिंग ऑफ वॉटर इनसाइड सॉइल. 79 सांगा. अगेन कॅपिलॅरिटीवर आहे. अस्तित्वात नसेल तर 3 नंबर आहे ना, अ ब क. ते शहरामधील पाईपमधून पाणी वाहून जाणे त्याचा काही संबंध नाही. ते आपला जलसंपदावाल्याचं काम आहे ना. 79चं उत्तर आहे अ भ क. 3 नंबर उत्तर. 80 नंबर सरफेस टेन्शनवर आहे. सरफेस टेन्शन काय म्हणते आहे बघा. इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट करेक्ट. पृष्ठताण जबाबदार आहे, बरोबर. गुरुत्वाकर्षण नसतानाही पाण्याचा थेंब गोलाकार असतात आणि पाण्याचे वस्तुमान ताणले गेल्यास पाण्याचा थेंब तयार होतो. तर ऑप्शन 4 अ ब क. 81 बघा. जुन्या काळातला क्वेश्चन आहे हा, रिपीट होणार नाही कदाचित. पण 81चं उत्तर फक्त 4 आहे, फक्त अ. ऑक्सिजन बाहेर निघेल पहिले फुग्यातून, बाहेर पडेल, नंतर नायट्रोजन, कारण ही डेन्सिटीचा फरक आहे. ठीक आहे, फक्त अ. आन्सर ऑप्शन 81चं 4 आहे. 82 सांगा. त्या 3/4 जवळपास 3/4 हाऊ मच ऑफ ॲटमॉस्फिअर द फॉर्म्ड ऑफ नायट्रोजन. वातावरणात एकूण 3/4. नेक्स्ट हायग्रोमीटर कशावर आहे. हायग्रोमीटर रिलेटिव्ह ह्युमिडिटी. रिलेटिव्ह ह्युमिडिटी आणि ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी काय फरक आहे. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे सध्या ही 1 लिटरची बॉटल आहे, त्यामध्ये अर्धा लिटर पाणी आहे, ही झाली ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय, की याच्यामध्ये अर्धा लिटर पाणी आहे, डिवायडेड बाय किती असायला पाहिजे, 1 लिटर. ते झाली रिलेटिव्ह ह्युमिडिटी. म्हणजे ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी डिवायडेड बाय टोटल कॅपॅसिटी झाली तुमची रिलेटिव्ह ह्युमिडिटी. लक्षात ठेवा. आणि ॲब्सोल्यूट म्हणजे प्रत्यक्षात हवेमध्ये असणारं बाष्प, त्याला म्हटलं ते ॲब्सोल्यूट. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन 84 सांगा. 4 डिग्री पासून 0 डिग्री पर्यंत थंड केलं तर काय होते. त्याला म्हटलं अनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर, म्हणजे इनव्हर्स आहे. ऍक्च्युअली कोणत्या वस्तूचं तसं नाही व्हायला पाहिजे, पण पाण्याचं उलट होतं. आणि याच फेनॉमिनामुळे टुंड्रा सॉरी आर्टिक टोर रिजन, आर्टिक अंटार्क्टिक रिजन मध्ये सजीव सृष्टी सापडते आपल्याला. कारण काय, या फेनॉमिनॉन पुढं. कारण की वरचा जरी थर बर्फाचा झाला तरी खाली पाणी तसंच्या तसं राहतं. ठीक आहे. त्यामुळे 84चं उत्तर 2. व्हॉल्यूम डिक्रीजेस, डेन्सिटी सॉरी इन्क्रीजेस, व्हॉल्यूम इन्क्रीजेस. लास्ट क्वेश्चन तोच आहे की डेन्सिटी ऑफ वॉटर मॅक्झिमम कोणत्या डिग्रीवर असते, 4 डिग्री सेल्सिअस. डन. सायन्स जमायला पाहिजे. आजच्या पेपरमध्ये आरामात 12-13 यायला पाहिजे. जर तुमचे 7-8 वरच अजूनही गाडी थांबली असेल, त्याचा अर्थ PYQ वर आपली कमांड नाही. मी सांगितल्याप्रमाणे PYQ बॅकअप तुम्हाला 5-6 मार्कापर्यंत सायन्समध्ये नेऊन ठेवतो. मग तुम्हाला वाटते स्कोर वाढत नाही, तर हा 5-6 मार्क तर इथं आपण BMW होऊन जाते आपलं. ठीक आहे, मग लक्षात ठेवा. 86 सांगा कोणता आहे. यापैकी नाही. कोण आहे महाराष्ट्र प्रेम जागृत होणारे. महाराष्ट्र केलं आहे का कोणी याचं उत्तर. तेलंगणा आहे. ठीक आहे, यापैकी नाही. 87 सांगा. सर्व योग्य ठेवले आहे मुद्दाम. आनंदी अहवाल 118. राष्ट्रकुल पहिले आफ्रिकन सरचिटणीस शॅली बॅचवे करेक्ट करून घ्याल. आणि 6वी बिमस्टेक परिषद बँकॉक. 88 सांगा. व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार महेश मांजरेकर. 4 नंबर उत्तर आहे. तर करेक्शन आहे मांजरेकर, महेश मांजरेकर. आणि हा का बरं करायचा आहे, कारण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 आयोगानं राज्य शासनाच्या चित्रपट पुरस्कारावर क्वेश्चन विचारलेला होता. हे 4 प्रश्न पुरस्कार दिले जाते. शांताराम विशेष योगदान, शांताराम जीवन गौरव आणि आणखी एक आहे है ना. त्यामुळं 89 एनर्जी स्टॅटिस्टिक्स 2025 सांगा. अक्षय ऊर्जा क्षमतेत अव्वल आहे राजस्थान. गुड, राजस्थान. ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणार केरळ. लॉजिक लावायचं की सर्वात जास्त आयुर्मान कुठे आहे, केरळामध्ये. जगतात म्हातारे, बरोबर आहे. तर मग त्यांना शब्द म्हणतो हा तिकडे मराठा म्हणतात, बिलकुल नाही, आपल्याला डिसरिस्पेक्ट नाही करायचा आहे. ठीक आहे, त्या अनुषंगाने आपण या त्याच फेज मध्ये नंतर. 90चं उत्तर 1.
91 भूकंपाला प्रतिसाद म्हणून भारताने मानवतावादी मदत कोणत्या ऑपरेशन ब्रह्मा. ठीक आहे, लक्षात ठेवा, ऑपरेशन करून ठेवा. आयोगाने एकदा UPSC ते विचारलाय कावेरीवर क्वेश्चन त्या अनुषंगाने. 92 युद्ध सराव अयोग्य म्हटलंय. वरून त्यांना त्यांना ते दोन वरून मला मी ऍक्च्युली टाईप वेगळा केला होता, काढला नव्हता. वरून भारत फ्रान्स आहे. ठीक आहे, भारत तांझानिया दुसरा आहे 1 मे. इंद्र भारत रशिया आहे, करेक्शन करून घ्या. वरून भारत फ्रान्स आहे, हा हॅशटॅग विला. दोन जोड्या चुकल्या त्यातल्या, दोन कॉमन टाकला त्याने. वरून भारत फ्रान्स 1 मे जो आहे हा नवीन आहे, भारत टांझानिया. इंद्र पाहिजे तिथे, इंद्र आहे. इंद्र भारत रशिया बरोबर आहे. आणि युद्ध अभ्यास जो आहे ना तो भारत USA आहे, UAE नाही आहे. मला तो चुकायचा ऍक्च्युली, परत चुकून टाकलं. 92चं उत्तर हॅशटॅग झालेलं आहे. 93 महाराष्ट्र भूषण येऊ शकतो याच्यावर क्वेश्चन सांगा. 1996 आहे का स्थापना? काय 96च आहे हा. परप्रांतीयांना सुद्धा पुरस्कार देण्यात येतो, बरोबर आहे. 24चा सन्मान राम सुतार. मुद्दाम पुरस्कार रक्कम चुकली आहे कारण की या वर्षीच वाढवलेली आहे 25 लाख. तर 93चं उत्तर 4 आहे. पुरस्कार रक्कम 25 लाख. मी का बरं फोकस केलाय माहिती देण्याचा, कारण की डायरेक्टली विचारू शकते रॅन्डम वन लाईनर महाराष्ट्र भूषणची स्थापना सांगा, अशा वेळेस डायरेक्टली येऊ शकते. 1996. 94 दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे आणि पहिलं बरोबर आहे. असं चुकवणार नाही आयोग, मला फक्त ऍक्च्युली तो सेक्शन कव्हर करायचा होता जेव्हा हा क्वेश्चन डिझाईन केला तेव्हा. पर्यावरण मध्ये स्टॉकहोम वॉटर प्राइज आहे, गुंटर ब्लोशल ते चेक करायला ऑस्ट्रियाचेच आहे ते. आणि हा मसाकी काशीवारा हा जपानी गणितज्ञ आहे. ते मुद्दाम ते चुकवलं, असं आयोग नाही चुकवणार. तिने टाकलेलं आहे, याचं उत्तर A, कारण की चुकल्यानंतर गोष्टी चांगल्या लक्षात राहतात. 95 ज्ञानपीठ पुरस्कार सांगा. 1961 बरोबर, 11 लाख. विनोद कुमार 59वा, यस. मध्य प्रदेश नाही, छत्तीसगड. आणि 12वे हिंदी लेखक आणि छत्तीसगडचे पहिले आहे. 95चं उत्तर 4. ते प्रश्न बनत नाही तिथे, मग मी मला माहिती देतो. माहिती देण्याचा संदर्भ असा असते का गोष्टी लक्षात राहाव्या. तर आपण ऑडिओ व्हिडिओ केलं तर गोष्टी आठवतात तिथे. 1961 आहे ज्ञानपीठ. 96 आणि आवडीचा आयोगाचा ज्ञानपीठ चांगला करा. 96 साहित्य अकादमी अनुवाद आहे, कोण आहे? सुदर्शन आठवले. 96चं उत्तर 2. 97 क्रिस्टी कॉव्हेंट्री, ते काय तिथे टायपो आहे. IOCच्या 130 वर्षा इतिहासात पहिल्या महिला आणि आफ्रिकन अध्यक्ष क्रिस्टी कॉव्हेंट्री. ती कॉव्हेंट्री खालचे नावही नसं ऐकले मी, मनान बनवले ते. थॉमस रेन्ना, ओसिमो हेनेकांग असं म्हणा, काय मी आठवलं. 97चं उत्तर 1, कारण की मला प्रश्न पडला आता महिला कुठून आणावं, मग म्हटलं गुगलवर सर्च करतो आफ्रिकन, त्याच्या आपणच प्रयत्न करू. ठीक आहे, 97चं उत्तर 1 आहे. 98 जागतिक हवामान दिन कोणता? 23 मार्च. 20 मार्च आनंदी दिन. नेक्स्ट पुढा. 99 7 एप्रिल 2025 आरोग्य दिनाची संकल्पना काय होती? मुद्दाम लक्षात राहावं, कारण की आता रिसेंटली तुमच्याच कंबाईनच्या प्रिलिम्स मध्ये एशियनच्या किंवा कोणती तरी आहे त्याची जे टॅगलाईन आहे ते चुकवली होती आयोगाने, म्हणून हे लक्षात ठेवा. 7 एप्रिल 25 ची संकल्पना काय होती? तर पहिली हेल्थी बिगिनिंग होपफुल फ्युचर्स. 24 ची माय हेल्थ माय राईट. 23 ची ग्लोबल ऍक्शन फॉर युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज. खाली जे ऑप्शन दिले आहे 24 चे आणि 23 चे आहे. ऑप्शन 24चं, तिसरं ऑप्शन 2023चं. 25चं पहिलं हेल्दी बिगिनिंग होपफुल फ्युचर. लास्ट 100. कधी कधी काय होते, आपण त्या एखाद्या न्यूजचं इतकं वेळा ऐकतो आणि आयोग एकदम बेसिक लेवल क्वेश्चन विचारते. तसं आता राज्यसेवेचा पद्म पुरस्कार, राज्यसेवा की कंबाईन विचारलं होतं ना, किती मिळाले? 31 काहीतरी होतं उत्तर. हे काही आहे ते कोणाला वाटलं नाही. आपण आतलं सगळं केलं त्या न्यूजच्या, पण किती भेटले त्याच्यावर फोकस नाही केला. म्हणून करंटचा अभ्यास जो आहे ना तो 3 लेवलवर करा लागते. एक तर सगळ्यात पहिले एकदम सर्वसाधारण, दुसरा ॲव्हरेज आणि तिसरा एक्सलंट. तिन्ही लेवलवर करंटचा अभ्यास केला तर ऑटोमॅटिक 10+ स्कोर येतो. तो तुमचा ॲव्हरेज मेंटेन करायला इनफ आहे. ठीक आहे, 100चं उत्तर आहे 2.
उद्या तुम्हाला टार्गेट येतील, संडेला राज्यसेवा असल्यामुळे टार्गेट येणार नाही. लक्षात घ्या. उद्या तुम्हाला टार्गेट येतील, म्हणजे आजच्या टार्गेटवर उद्या टेस्ट असेल, उद्याच्या टार्गेटवर तुमची टेस्ट डायरेक्टली सोमवारी असेल. तर रविवार जो तुम्हाला दिलाय, जे राज्यसेवाला नाही आहे एक्झामला, त्यांनी कृपया मागचे बॅकलॉग भरून काढण्यासाठी दिल प्रवचन माहिती तुम्ही विसरता. बोलू आपण. आजचा टॉपिक पण घेऊ प्रायोरिटी. शक्तिमान टॉपिक आपला आज कोणता आहे? प्रायोरिटी. याच्या अगोदरच्या टॉपिकवर रिव्हिजन घेऊ एकदा, कारण की तुमचं चालू असेल रिव्हिजन. चालू आहे ना एक्झरसाइज? किती जणांची चालू नाही आहे एक्झरसाइज? आता करता? लक्षात घ्या, पर्याय नाही आहे बरं. मला आधीच सांगितलंय, फार जास्त महत्वाचा आहे ह्या गोष्टी. आता काय सांगू, बरोबर आहे? पण उवादून आलेलं आहे. आणि कसं आहे, हे एक मस्त एक सिस्टीम बनवली आहे की सामान्य लोकांना हेल्थचं महत्त्व माहीत पडू नये, कारण की त्यांचा दैनंदिनच इतकं त्रस्त करून टाका, त्यांना हेल्थचं लक्षातच नाही येऊ द्यायचं. की आपल्या हेल्थवर लक्ष जातच नाही, कारण की आपल्या बाकीच्याच गोष्टी खूप जास्त आहे ना, है ना? म्हणून हे एक स्ट्रॅटेजी आहे सगळी. क्लास 1 म्हणजे जे असं एक आपण म्हणू शकतो, तर आपण तर कॅटेगरी पाडत नाही, पण तुम्हाला सांगतो एक जे सिस्टीम आहे बनलेली, 11 रूल्स ऑफ माय लाईफ, चेतन भगत सरांचं पुस्तक आहे, ते मी रिसेंटली वाचलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी मस्त म्हटलंय, एक अशी सिस्टीम ठरलेली आहे की वरच्या स्तरावरचे लोक आहे सगळे, सगळे आपले जे रोकोवाले है ना, पोरीनं चौका मारला, तुम्हाला काहीच भेटलं नाही तर तुम्ही पाहून राहिले, तर एक कमाईचा मास गेला तरी चालते, है ना? ते वाले है ना, वरच्या कॅटेगरीमध्ये जिथं आपण कधी पोहोचू शकत नाही, डायरेक्टली मान्य करून घ्यायला पाहिजे आपण, की आपण ना टाटा बिर्ला अंबानीच्या फॅमिलीत नाही जन्मलो, है ना? मान्य आहे. एखाद्या चमत्कार होऊ शकते, आपल्या क्लासमधून पीएमआय बनू शकते, है ना? तो पहिला मुद्दा. दुसरी कॅटेगरी जी आहे ना, ते आपण असं म्हणू शकतो का, तिथे जाण्यासाठी जाणीवपूर्वक एफर्ट जर केले आपण, तर आपण तिथं पोहोचू शकतो. त्यामध्ये आपण एक म्हणू शकतो, आपण पब्लिक सर्वंट. हे सेकंड कॅटेगरीमध्ये आपण साधारणतः जाऊ शकतात, किंवा उच्च उद्योजक व्यापारी. मी नाही सांगत आहे, चेतन भगत सर सांगत आहे त्यांच्या अनुभवातून. आणि थर्ड कॅटेगरीमध्ये आपले बिचारे शेतकरी, है ना? म्हणजे असं नाही की बुवा शेतकरी कमीच असतात, तो मुद्दा म्हणायचा नाही आपल्याला. मार्जिनल कम असणारे किंवा एकदम सर्वसाधारण लोक, बरोबर आहे. तर आपल्यासाठी काय, सध्या ह्या क्लासमध्ये बसण्यासाठी मला क्लास 2 दिलं ना, तर खुश होऊन जातो. संपला विषय. काय बाबा क्लास 2 भेट, त्या सवरेज भेटली, मग तर सोने पे सुहागा. कारण की तुम्ही ना, तुम्ही ठरवलं आहे बस तिथपर्यंतच पोहोचायचं आपल्याला. किंवा आता आमच्यासारखे, बरोबर आहे, बस ठरवलं आहे एकदा. नाही तसं नाही आहे ना. त्यापेक्षा काहीतरी वर असू शकते है ना, त्याचा विचारच करत नाही आपण. म्हणजे सर्वोच्च ध्येय ठरवतो आपण. एपीजे अब्दुल कलामनी म्हटलंही आहे, लो एम इज अ क्राईम ऑल्वेज रूम ॲट द टॉप. पण तरी आपण ठरवतो, मान्य आहे. मग हे जर सोडवायचं असेल ना, तर मी तुम्हाला सांगतो, हे सगळ्यात पहिली प्रायोरिटी आहे. कोणती? हेल्थ. आलं लक्षात? तुम्ही बघा टॉप मोस्टचे लोकं, किंवा सध्या जे नसंही करत ना, तर सध्या त्यांची मोस्ट इन्व्हेस्टमेंट कशावर चालू आहे? त्यांच्या हेल्थवर. आपण वास्तविक पाहता, मी तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारला, की किती जण एक्सरसाइज नाही करत आहे? तुम्ही अभिमानाने सांगत आहे. तर मग झालं, आयुष्यभर तुम्हाला तिथंच राहायचं आहे. क्लास 3च्या लोकांमध्ये. करून घ्या. समजलं? एवढं आता डिचून बोलल्यानंतर ते उद्या करा असं वाटते. ठीक आहे. नाही केलं तर मग ते तुमच्याकडे. ठीक आहे. दुसरं प्रायोरिटी आपली रिव्हिजन घेऊ आपण जस्ट. दुसऱ्या बद्दल आपण बोललो होतो. ठीक आहे. डाएटबद्दल बोललेलो होतो मी. ठीक ऑलरेडी. बाकी डिसिप्लिन वगैरेवर आपलं बोलणं झालं. आजचा आपला टॉपिक आहे प्रायोरिटी. ठीक आहे. आता प्रायोरिटीचा संबंध ॲस्पायरंट फेजमध्ये खूप महत्त्वाचा आहे. कारण की आपला जो महत्त्वाचा रोजच्या रोज आपल्याला सांगणारे शब्द आहेत 2, त्याच्यामुळे रिझल्ट येतो. मी तुम्हाला सांगतो विथ प्रूफ झालेला आहे. कोणतं? डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी. बाकी अभ्यास तर सगळेच करायला आले, इथं करतही आहे. पण कन्सिस्टन्सी नाही आहे तुमच्यात आणि डिसिप्लिन नाही आहे. त्याच्यासाठी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, प्रायोरिटी. समजलं? प्राधान्य द्या. आणि ह्या प्राधान्य देण्यासाठी सगळ्यात पहिलं महत्त्व शब्द ॲस्पायरंट फेजमध्ये लक्षात घ्या. सेल्फिश व्हा. सेल्फिश व्हा. मित्र जर म्हणते, ठीक आहे, चाल आपण गेलो मूर्खासारखे, बैलसारखे. तोही बैल बनला, आपणही बैल बनू. आहे ना? तिकडेच सेम लागू. जेंडर चेंज होईल फक्त, आहे ना? तो बेसिकली ह्या गोष्टी कशामुळे होते माहिती आहे काय? की तुम्हाला काही लेनदेन नाही. त्या मित्राला त्याच्यासोबत जाणं, त्याला तो तात्पुरता दुखला नाही पाहिजे, म्हणून तुम्ही त्याच्या मन ठेवासाठी जाता. पण त्याच्या जाणं तुमचं किती नुकसान होऊन राहिलं? मार्केटमध्ये तुमचा जो कॉम्पिटिटर आहे, कंबाईन करणारा, तोही चहा पित आहे का? तो टाईमपास करत आहे कशा? गॉसिप करत आहे का? नाही, बिलकुल नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, पहिली प्रायोरिटी स्पर्धा परीक्षेमध्ये जोपर्यंत पोस्ट हाती येत नाही, पहिली असली पाहिजे स्वतःला. नॉट फॅमिली इव्हन. ठीक आहे, फॅमिली सुद्धा नाही. नाहीतर अलत्याचा भलता त्याचं रिसेप्शन.
हा रात्री जेवायची सोय होते म्हणून तिकडे. बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हा याचा मित्र म्हणते, "कुठे आहे रे?" तर हा दिवस दुपारी दिसला. काहून 2 गुलाबजामुन जास्त झाले होते. आहे ना? हे असं आहे का सांगितलं बुवा याच्यामुळे रिझल्ट येणार आहे का? नाही येणार. लक्षात घ्या. जेवण हे फक्त क्षणिक सुख आहे. त्या दिवशी सकाळी जैसे बरोबर आहे ना? पण अभ्यास काय लाँग टर्मसाठी आहे. म्हणजे पहिला नियम लक्षात घ्या प्रायोरिटीचा कोणता? कोणतीही गोष्ट दिवसातून जेव्हा सुरू करता, तेव्हा विचारा स्वतःला, तर हे लाँग टर्म तुम्हाला पेन देणार आहे की प्लेजर देणार आहे? सगळ्यात पहिली प्रायोरिटी दिवसाची सुरुवातच तिथून होते आजची आपली. कोणती? थंडी पडत आहे आणि सकाळी उठायचं आहे. आहे ना? कारण की जेवढं सकाळी उठाल, तेवढं सकाळी पहिले लायब्ररीमध्ये पोहोचाल. पण नाही आपली प्रायोरिटी आहे. थंडी पडत आहे आणि मॅक्सिमम लोकं तुमचा माइंड स्वतः सांगत आहे, "हे ब्लँकेट घे झोपून." डबल झोपायलाच नाही भेटत. आहे ना? काही फायदा आहे का? नाही. लक्षात घ्या. पुन्हा झोपला ना आयुष्यात झोपते माणूस. आहे ना? डबल दुसरा अटेम्प्ट करावा लागते. त्यामुळे याच्यावर बेटर सोल्युशन आहे. स्वतःला डिसिप्लिन लावा. पहिली प्रायोरिटी दिवसाची सुरुवात तिचीच. मला आत्ता मी अलार्म सेट केलं ना, एकच अलार्म लावा. कोणाकोणाचे आहेत बापरे! म्हणजे पूर्ण बिल्डिंग उठून जाते, हा उठत नाही. बरोबर आहे. पूर्ण बिल्डिंग माझ्या एका फ्लॅट सिस्टममध्ये राहतो. मी एक दिवस ऑब्झर्व्ह केलं. मी तर सकाळी 5, 5:15 ला निघतो घरून. पण मी जेव्हा पाहिलं, मी 7 वाजता गेलो, तर तोच अलार्म वाजू राहिला होता. 7 वाजता खरं गोष्ट सांगत आहे मी. विचार करा तुम्ही. सव्वा 2 तास जवळपास तो अलार्म वाजत राहिला, हा उठलाच नाही. म्हटलं बा पोलिसाकडे जावं काय, पण ते आलं बाहेर आलं ते. ठीक आहे. तर बेसिकली पहिली प्रायोरिटी कोणती? उद्यापासून सर्वांनी लवकर उठा. कारण की लवकर उठाल असं नाही की आपल्याला फक्त एक्सरसाइज प्रायोरिटी आहे, पण अभ्यासाला सुद्धा लवकर. कारण की मला तरी माहिती आहे एवढं युज्युअली अमरावतीतल्या लायब्ररी 7 ला सुरू होतात. पुण्यामध्ये आहे 6 ला. मी 6 लाच पोहोचत होतो पहिला. 6 लाच सुरू होते पुण्यामध्ये. इथे 7 ला सुरू होते युज्युअली. आहे का 6 वाजता सुरू होणार लायब्ररी? आहे का? 1-2 असेल. ठीक आहे. आहे का? सर्वच आहे. बरोबर आहे. मग चांगली गोष्ट आहे. तर मग 6 लाही पोहोचू शकता तुम्ही. क्लिअर? तर पहिली प्रायोरिटी कोणती आपली? विद्यार्थी फेजमध्ये जर ज्याला लवकर लागायचं आहे त्यानं लवकर पोहोचा. जेवढं लेट पोहोचाल तेवढं लेट लागाल. पहिला मुद्दा. दुसरा महत्त्वाचा अगेन आपली दुसरी सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी चहा. चहावर ऑलरेडी आपण बोललेलो आहे. ठीक आहे. बरं जाऊ द्या त्याच्यावर डिटेल नाही बोलत. दुसरी सगळ्यात चहापेक्षा महत्त्वाची प्रायोरिटी मला वाटते तुमचं जेवण. जेवणाबद्दल ऑलरेडी मी बोललो आहे. पण अगेन ॲस्पायरंटच्या फेजनं मी सांगेल, जेवण हे आटोक्यातच करा. की दिवस चांगला गेला पाहिजे. दिवस खराब आपल्याला करायचा नाही. कारण की तुम्ही जर असा गृहीत धराल, की दुपारचे 4 तास हे आपल्याला बस झोपासाठीच असतात, डुलक्या मारासाठीच असतात, बरोबर आहे? तर मग इकडे काही खरं नाही. मग तुम्हाला दिवसातले फक्त सकाळचा 3 तास आणि संध्याकाळचे 3 तास, 6 तासात इथं होत नाही. कन्सिस्टंटली मिनिमम 8 तास तरी पाहिजे. तुम्हाला वाटलं एखादा डिमोरलाईज करतोय, वस्तुस्थिती सांगतोय, है ना? आलं लक्षात? जेवणाला प्राधान्य देताना तेवढंच जेवण घ्या, जेवढं अभ्यासासाठी आवश्यक आहे. तेवढं जेवण घेऊ नका, जेवढं मनाचं समाधान आहे. तर आयुष्यात मनाचं समाधान तर कधीच होत नाही. पोट भरून जाते पण मन भरत नाही, है ना? सो बेसिकली हे नेहमी लक्षात ठेवा. आलं? तिसरं प्रायोरिटी जेव्हा गॉसिप हा एक महत्त्वाचा सोबत पॅरलल शब्द घेतो मी. गॉसिप, चर्चा, वायफळ तुमच्या भाषेमध्ये डायरेक्टच बोलतो काय? जाऊ द्या, जास्त येईल. ओके. सो बेसिकली हे जे आहे ना गॉसिप वगैरे हे काही कामाचं नाही. मी पाहिले आहे ना बरेचसे गट अमरावतीतही पाहिले आहे. आपण आता सहज जात राहतो तिथं 4 जणांचा ग्रुप बसलाय. तो गोष्टी करायला विराट कोहली, अनुष्का शर्मा. काय आहे? बरोबर. काय भेटणार आपल्याला त्यातून? काहीच नाही. गॉसिपचा दुसरा विषय जसा की याचा काका राजकारणात आहे, अजित पवार. आहे ना? काहीच कामाचं नाही ना. आलं का लक्षात? गॉसिपचे विषय सांगत आहे. तिसरा गॉसिपचा विषय सगळ्यात महत्त्वाचा. काय? तो काय करते किंवा ती काय करते? तू तुझं पाय भावा. आलं का लक्षात? त्याच्यामुळे बिलकुल ती काय करते, ते काय जाऊ द्या ते बरंच बरं आहे. है ना? काही कामच नाही ना. म्हणजे तो काय करते आजूबाजूला, तो काय वाचू राहिला, तो किती वाजता आला, त्या घरी भांडण झाले का हिला माहिती आहे बाजूच्याले. आहे ना? हे कामाचं आहे का आपल्या? बिलकुल नाही. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. हे सगळ्यात महत्त्वाचं. हे गॉसिप, वायफळ चर्चा, एनर्जी वाचवा. महात्मा गांधीजी मौन काहून ठेवत होते? आत्मचरित्र जर वाचलं असेल त्यांनी. त्यांनी सगळ्यात महत्त्व सांगितलं, की त्यांचा जे असहकार चळवळ किंवा त्यांचा सविनय कायदेभंग किंवा जर चौरी-चौरा झाला 1922 ला, तर लोकांनी कधीही प्रत्युत्तर दिलं नाही त्यांनी 22 ला. नॅशनल कॅलॅमिटी म्हटलं कोण? सुभाषचंद्र बोसनं. पण प्रत्युत्तर दिलं का? नाही. कधीच दिलं नाही प्रत्युत्तर. कारण की त्यांचं म्हणणं होतं, "मी प्रत्युत्तर देऊन काय करू? माझं मला माहिती आहे ना, मी का बरं थांबवली असहकार?" संपला विषय. आणि मग आज तुम्हाला माहिती आहे महात्मा गांधी काय आहे, है ना? तर बेसिकली लक्षात घ्या, लोकांना प्रत्युत्तर देऊ नका. वेळ वाया घालवू नका त्याच्यात. तो काय बोलते, त्याचं तोंड आहे, तो काही बोलू शकते, है ना? आपलं काम आहे, आपल्या ॲक्शननं प्रत्युत्तर द्या. रिझल्ट बोलू द्या. तुम्ही नका बोलू. तुम्ही बोलून काहीच फायदा नाही. शब्दाला काही महत्त्व इथं नाही. रिझल्ट बोलते. समजलं? आलं लक्षात? समजत आहे? सर्वांनी सीरियस घ्यावं हे विषय आजचा. खूप महत्त्वाचा आहे.
चौथी प्रायोरिटी अगेन मग आता काय की दिवसभर अभ्यास झाला, लास्ट प्रायोरिटी आपली आणि झोपायचं आहे है ना. झोपायचा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, जेवढं लवकर झोपाल तेवढा दिवस उद्याचा चांगला जाईल. त्यामुळे जर गुड स्लीप असली चांगली तर तुम्हाला त्याचा प्रामुख्यानं फायदा. आलं लक्षात. हे प्राधान्य विषय आहे. प्राधान्य विषय आहे तुमचा की कोणत्या समारंभाला, कोणत्या गोष्टीला जायचं किंवा नाही जायचं हा तुमचा कॉल आहे. आलं लक्षात. प्रत्येक निर्णय घेताना इथून पुढं सवय लावून घ्या उद्यापासून, आजपासूनच, आत्ता गेल्यावर, की ही मला रिझल्ट लवकर देऊ शकते का ही गोष्ट माझा रिझल्ट लेट करणार आहे. तर काय येईल, ते येईल उत्तर. तो निर्णय तुमचा राहील आणि तो निर्णय घेतला ना, लक्षात घ्या, फळ कोणाला भेटते. क्वांटम फिजिक्सचा रूल आहे आणि कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा मा ते संकुष्ट कर्मणी. कर्म रिपीट येणार आहे तुमच्या जवळ. काय पृथ्वी काय गोल आहे. सो बेसिकली गोल नाही, ऍक्च्युली गोल आहे. ठीक आहे, समजलं ना. सो बेसिकली आज इथे थांबतो. हे लक्षात ठेवा, गॉसिप विसूप काही पडलं नाही या गोष्टीमध्ये. अभ्यासावर फोकस करा. हेल्थ, डायट, एक्सरसाइजला प्राधान्य द्या. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. उद्या भेटू 3 वाजता. ठीक आहे. थँक्यू. डिसिप्लिन राहा. पेपरचं अनालिसिस, डायरी मेंटेन केव्हाही पाहू शकतो मी.